त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर मेघा दीक्षित मॅडम, अग्रणी महाविद्यालय समन्वयक, वाणिज्य व नियोजन मंडळाचे सदस्य डॉक्टर बी के माने सर, तसेच कौशल्य व उद्योजकता विकास या विभागाचे समन्वयक, या सर्वांचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. तसंच या आजच्या या आभासी कार्यशाळेसाठी विशेष उपस्थित असणारे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कासेगाव येथील सर्व प्राध्यापक वर्ग, यामध्ये विशेषतः राजश्री पाटील मॅडम, विठ्ठल पाटील सर, शहा मॅडम, त्याचबरोबर इतर उपस्थित असणारा सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि शेवटी या कार्यक्रमाची शोभा वाढविणारे आमच्या महाविद्यालयाचे म्हणजे आर्ट्स अँड कॉमर्स सायन्स व BCA या विभागाचे सर्व विद्यार्थी, तसंच इतर महाविद्यालयामधील KRP कन्या महाविद्यालयामधील BBA चे सर्व विद्यार्थी आणि कॉमर्सचे विद्यार्थी, या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे. आणि थोडक्यात या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक आहे ते मी मांडत आहे. तर आज आमच्या महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तर यांच्या आधिपत्याखाली अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तर या योजनेद्वारे विद्यार्थी व शिक्षकांना रिसर्च, अकॅडमिक, कल्चरल, स्पोर्ट्स, त्याचबरोबर एक्सटेन्शन व इतर स्वरूपाच्या कार्यक्रमामधून माहिती दिली जात असते. तसंच कौशल्य व उद्योजकता विभाग, तर हा सुद्धा विभाग आमच्या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. तर या विभागामार्फत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा विविध प्रकारचे कौशल्य वृद्धी आणि उद्योजकता विकासाबाबत कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि या सर्व कार्यक्रमांचं जे नियोजन आहे ते आमचं वाणिज्य व नियोजन मंडळ हे करत असतं. तर आज या कमिटीमार्फत जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जो विषय आहे स्पर्धा परीक्षा, यश, अपयश आणि विद्यार्थ्यांची मानसिकता. तर याच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्या सर्वांसमोर MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन, तर अशा ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत, या स्पर्धा परीक्षा आपल्या डोळ्यासमोर येतात. मग त्यामध्ये असणाऱ्या विविध परीक्षा असतील, पूर्व, मुख्य आणि मुलाखत, आणि त्यानंतर मग अधिकारी, हे सर्व आपल्या डोळ्यासमोर येतात. तर दरवर्षी या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील, शहरी भागातील विद्यार्थी दिवस रात्र कठोर मेहनत घेऊन अभ्यास करतात आणि परीक्षांमध्ये यश मिळवतात आणि राजपत्रित अधिकाऱ्यांपर्यंत मजल मारतात. तर अशीच एक कठोर मेहनत करून आजचे जे आपले प्रमुख व्याख्याते आहेत मोरे मॅडम, तर यांनी या क्षेत्रामध्ये यश प्राप्त करून त्यांनी विविध पद आतापर्यंत त्यांनी यशस्वीरित्या प्राप्त म्हणजे पार पाडलेली आहेत. त्यामध्ये विशेषतः त्यांनी विक्रीकर निरीक्षक, त्याचबरोबर गट विकास अधिकारी, तर या पदांचं काम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. आणि हे करत असताना त्यांनी विविध प्रकारचे पुरस्कार सुद्धा प्राप्त केलेले आहेत. तर अशा या महान या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मोरे मॅडम जे आहेत ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर सध्या प्रियदर्शनी मोरे मॅडम डेप्युटी CEO जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहेत. तर स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत यश किंवा अपयश आणि विद्यार्थ्यांची असणारी जी मानसिकता आहे, तर या बाबतीत ते आपल्याला आज सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तर आमच्या सहभागी विद्यार्थ्यांना एक अधिकारी बनण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा त्यांची मानसिकता कशी जपली पाहिजे, अभ्यास वगैरे कसं केलं पाहिजे, तर अशा विविध बाबींच्या बाबतीत जे काही मार्गदर्शन आहे तर ते मॅडम आज आपल्याला करतीलच. तर अशा प्रकारे मी आजच्या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक आहे ते मी थांबवतो आणि यानंतर लीड कॉलेजच्या प्रमुख डॉक्टर मेघा दीक्षित मॅडम, तर यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी. दीक्षित मॅडम. नमस्कार. आज आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कासेगाव लीड कॉलेजच्या वतीनं जो आपण स्पर्धा परीक्षा, यश अपयश आणि विद्यार्थ्यांची मानसिकता
तर या विषयावर जो वेबिनार आपण आयोजित केलेला आहे तो वाणिज्य मंडळ, त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट सेल, आणखीन लीड कॉलेज, तर याच्या संयुक्त विद्यमानं आपण हा कार्यक्रम आज आयोजित केलाय. तर त्याचे अध्यक्ष प्रिन्सिपल डॉक्टर SR माने सर, स्किल डेव्हलपमेंटचे माझे सहकारी आणि या कार्यक्रमामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणारे म्हणजे कॉमर्स विभागातील सहकारी भारत खरात सर, त्यानंतर वाणिज्य मंडळाचे डॉक्टर BK माने सर, महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका राजश्री पाटील मॅडम, त्यानंतर IQAC कोऑर्डिनेटर तेजस्विनी मॅडम, माझे कॉलेजमधील सर्व सहकारी प्रशासकीय कर्मचारी, आणखीन विद्यार्थी विद्यार्थिनीनो. सर्वप्रथम मी मॅडम ज्या आहेत प्रियदर्शनी मोरे मॅडम, तर यांचं पुन्हा एकदा आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आणखीन प्रिया मॅडमची जी ओळख आहे ती मी आपणास करून देते. तर प्रिया मॅडम ज्या आहेत त्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पाणी स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी त्या कार्यरत आहेत. त्यांचं जर करिअर बघायचं झालं तर अत्यंत म्हणजे महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपलं करिअर जे काही आहे ते घडवलेलं आहे. ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये असताना त्या महाविद्यालयाच्या UR होत्या. त्याच्यानंतर महाविद्यालयामध्ये त्यांनी आदर्श विद्यार्थिनी हा पुरस्कार सुद्धा मिळवलेला होता आणि स्वॉर्ड ऑफ ऑनर हा जो काही ताराराणी विद्यापीठाचा मानाचा पुरस्कार आहे त्या पुरस्काराच्या त्या प्रथम मानकरी होत्या. त्यांच्या बाबतीमध्ये की BCom आणि MA झाल्यानंतर मॅडमनी MPSCचा अभ्यास करायला फाळके अकॅडमीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता आणि तिथून त्या पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी MPSC मध्ये यश मिळवलं. आणि 2009-10 मध्ये मॅडमनी विक्रीकर निरीक्षक म्हणून सांगली इथं काम केलेलं आहे. त्यानंतर गट विकास अधिकारी म्हणून 2010 ते 14 या काळामध्ये मॅडमनी उस्मानाबाद इथं काम केलेलं आहे. 14 ते 18 या कालावधीमध्ये पन्हाळा इथं मॅडमनी गट विकास अधिकारी म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. 2018 पासून प्रिया मॅडम ह्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी स्वच्छता विभाग म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काम पाहत आहे. तर शासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना की एक कमिटेड अधिकारी, अत्यंत सिन्सिअर अधिकारी म्हणून त्यांनी आपलं जे काही कामकाज आहे ते पार पाडलेलं आहे किंवा त्या पार पाडत आहेत. स्वच्छ भारत अभियान जे होतं 2017चं, तर यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मॅडमना दिल्ली येथे पाणी पुरवठा मंत्री यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार आणि मान सन्मानाचे प्रसंग मॅडमच्या आयुष्यामध्ये आले, परंतु हे एक व्यक्तिमत्व असं आहे की ज्याला आपण म्हणतो डाऊन टू अर्थ. म्हणजे यशाची शिखरं गाठली तरी काही माणसं खूप मॉडेस्ट असतात, जमिनीवर असतात त्यांची पावलं, आणि समाजाप्रतीची त्यांची कमिटमेंट जी काही आहे ती किंवा तळमळ जी काही आहे ती जेन्युइन असते. तर अशा पद्धतीचं हे एक व्यक्तिमत्व आहे. तर स्वच्छता दर्पण जो काही अभियान होतं त्याच्यामध्ये पण कोल्हापूर जिल्हा हा अव्वल ठरला आणि त्याबाबतचा केंद्र शासनाचा पुरस्कार सुद्धा मॅडमना मिळालेला आहे. स्वच्छ सुंदर शौचालय अभियानमध्ये कोल्हापूर जिल्हा देशामध्ये दुसरा आला आणि त्याच्याबाबतचा सुद्धा केंद्र शासनाचा पुरस्कार आहे तो मिळालेला होता. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल केंद्र शासनाकडून विशेष सन्मान प्राप्त झालेला आहे. तर त्याच्या बाबतीत आणखीन एक की मॅडम पाणी पुरवठा विभागामध्ये काम करतात आणि वैयक्तिक टॅप कनेक्शनचं टार्गेट जे काही आहे ते मॅडमनी आणि त्यांचे सहकारी म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटनी
पूर्ण म्हणजे वेळेमध्ये टाइमली ज्याला किंवा मुदतपूर्व असं ज्याला आपण म्हणू ते पूर्ण केल्याबद्दल ऑनरेबल चीफ मिनिस्टर यांच्या हस्ते सुद्धा जिल्ह्याचा सन्मान जो काही आहे तो केलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये प्रिया मॅडम आणि त्यांची टीम जी काही आहे तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे अत्यंत ज्याला आपण म्हणू उल्लेखनीय आहे किंवा कौतुकास्पद आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे एखादा सरकारी अधिकारी जेव्हा काम करतो प्रामाणिकपणानं तेव्हा तो फक्त त्याच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढवत नसतो, तर तो ज्या ठिकाणी काम करतो त्या विभागाची, त्या जिल्ह्याची, त्या राज्याची आणि पर्यायानं देशाची प्रतिमा सुद्धा आपोआप उंचावत जाते. आणि त्यामुळं हे सगळे पुरस्कार आणि मॅडमचं व्यक्तिमत्व बघितल्यानंतर मला 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात कवितेच्या, की तू अशी उंचावताना नभ जरासे वाकले, पसरली ज्योत्स्ना तुझी अन चंद्र तारे झाकले. मॅडमची जी काही त्यांच्या करिअर संदर्भातली ओळख जी काही आहे ती मी करून दिली, पण त्या पलीकडे मला त्यांच्या मॅडमच्या आणखीन एक इनफॉर्मल ओळख मॅडमची मला अशी करून द्यायची आहे की त्या अशा अर्थानं मला किंवा आपल्या इनडायरेक्टली महाविद्यालयाला जवळच्या आहेत की माझे जे शिक्षक चंद्रकांत मोरे सर म्हणजे ज्यांची मी विद्यार्थिनी आहे हे सांगताना मला आज सुद्धा अभिमान आहे. इतकी वर्ष झाली, जवळपास 30 वर्ष झाली, पण सरांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या आयुष्यातलं ते अत्यंत मोलाचं आहे. तर अशा माझ्या सरांची आणि त्यांच्या पत्नी मोरे तर यांची ही अत्यंत लाडकी कन्या आहे. आणि सर आणि मॅडमनी संजीवनी मॅडमनी प्रियाला अत्यंत जाणीवपूर्वक घडवलेला आहे. याचं कारण असं की स्त्रियांना करिअर स्त्रियांसाठी करणं ही इतकी सोपी गोष्ट असत नाही. त्याचे अनेक पैलू असतात, अनेक अडचणी असतात. आणि जर कुटुंब पाठीशी असेल आपल्या तर हा स्त्रीचा संघर्ष जो काही आहे तो अधिक सुसह्य होतो आणि तिची वाटचाल जी काही होते ती आनंददायी होते. आणि या अर्थानं मी असं म्हणेल की माझ्या सरांनी म्हणजेच प्रियाच्या आई वडिलांनी प्रियाला अत्यंत सपोर्ट आजपर्यंत केलेला आहे, आत्ताही करत आहेत. दुसरी गोष्ट अशी की प्रिया म्हणजे आपल्याकडे जे राहुल कदम म्हणून आपल्याकडे याच्या आधी ज्यांचं व्याख्यान आपण आयोजित केलं होतं आणि स्टुडंटना राहुल कदम हे चांगले लक्षात राहिलेले आहेत. कासेगावच्या स्टुडंटना अतिशय चांगलं व्याख्यान त्यांनी दिलं होतं. तर राहुल कदम हे पण सरकारी अधिकारी आहेत, त्यांच्या प्रिया मोरे ह्या पत्नी आहेत. तर राहुल कदम यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं विमेन एम्पॉवरमेंट मध्ये जेन्युइन कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणायला हरकत नाही, कारण प्रियांना सातत्याचा जो काही मॉरल सपोर्ट आहे तो राहुल कदम यांनी केलेला आहे. तर या अशा संस्कारी कुटुंबातली ही मुलगी आहे. आणि मी जेव्हा असे सरकारी अधिकारी आज समाजामध्ये बघते तेव्हा मला नेहमी वाटतं की सोनं हे 24 कॅरेट चकचकीत असतं, सोनं मौल्यवान असतं, पण सोन्याला सुगंध नाही. पण असे अधिकारी मी जेव्हा बघते तेव्हा मला वाटतं की सोन्याला सुद्धा सुगंध आहे, असं माझं मत होतं. तर इतकी मी ओळख करून दिल्यानंतर मी एक 2 ओळी आणखीन कवितेच्या मला की प्रियाच्या बाबतीमध्ये मायेचा मेघ तू, पर्वतांची रेघ तू, तू धरणी तू अवकाश, रौद्र रात्र तूच प्रकाश. तर मला वाटते प्रिया मॅडमची आणखी अधिक ओळख तुम्हाला त्यांच्या व्याख्यानामधून होईल. तर ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं आणि ते स्वतः उपस्थित राहिलेले आहेत. तर मी आणि माझे सहकारी मी सगळ्यांना धन्यवाद देते आणि मी प्रिया मॅडमना त्यांचं जे काही व्याख्यान आहे, मार्गदर्शन आहे ते सुरू करण्याची विनंती करते. नमस्ते. सुरू करू ना? हा सर, सुरू करू दे ना? खरंच ओके मॅडम, खरं सुरू करा. ओके मॅडम. ओके. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कासेगाव अंतर्गत लीड कॉलेज, कॉमर्स अँड प्लॅनिंग असोसिएशन अँड स्किल अँड एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट सेल
ऍक्च्युली यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या कार्यक्रमामध्ये आजच्या या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते आदरणीय डॉक्टर SR माने सर, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि आता माझी अत्यंत भावपूर्ण अगदी भावनिक अशी ओळख ज्यांनी करून दिली त्या आदरणीय दीक्षित मॅडम. या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक सुरुवातीला केलं ते आदरणीय खरात सर. या महाविद्यालयाअंतर्गत कार्यरत असणारे सर्व अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खरं तर मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते, कारण सलग 2 वर्ष आपण मंडळी मला कॉन्टॅक्ट करत आहात व्याख्यानासाठी आणि प्रत्येक वेळी काही ना काही असं घडतंय की मला जमत नाही, पण यावर्षी तो योग जुळून आलेला आहे आणि आज मी आपल्या सगळ्यांसोबत आता इथं आहे. आणखी एक बाब मला सुरुवातीलाच सांगावीशी वाटते की असे कार्यक्रम हे माझ्यासाठी ऊर्जा देणारा भाग आहे. म्हणजे प्रत्येकाची ऊर्जेची स्थानं खूप वेगळी वेगळी असतात, म्हणजे कुणाला कशातनं प्रेरणा मिळेल आणि एनर्जी मिळेल सांगता नाही येत, पण असे कार्यक्रम जे आहेत विद्यार्थ्यांमध्ये सहभागी व्हायला मिळणं आणि त्यातून मिळणारी ऊर्जा ही मला माझ्या ऑफिसच्या कामासाठी खूप उपयोगी पडते. त्यामुळे आपण सर्व मंडळींनी एवढ्या छान कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. मॅडमनी आता ओळख करून देताना एक मुद्दा शेवटी सांगितला की माझ्या आई वडिलांनी मला घडवलं आणि माझं फॅमिली म्हणजे आईकडची फॅमिली असेल किंवा सासरकडची फॅमिली असेल या दोन्हीच्या सपोर्टमुळे मी आता खूप चांगल्या पद्धतीने काम करते आहे. हे अगदी खरंय. प्रत्येकाला आपल्या कुटुंबातनं जे काही मिळतं त्याच्या आधारावरती आपण पुढे जात असतो. आपलं कुटुंब कशा पद्धतीने सपोर्ट करतं त्याच्या आधारावरती आपण किती यश मिळवणार हे बऱ्याच अंशी डिपेंड असतं. आणि मला अगदीच मला अभिमानानं आणि अत्यंत नम्रपणे सांगावं असं वाटतं की खूप लहान असतानापासून माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती जे संस्कार केले, जाणीवपूर्वक मला घडवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्याचा परिणाम म्हणून मी आज इथं या खुर्चीत बसलेली दिसते किंवा एवढ्या चांगल्या पद्धतीनं माझं काम मी करताना दिसते आहे. आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाकडे मला वळणं आता योग्य वाटतं. मॅडमचं माझं बोलणं जेव्हा झालं त्यावेळी एक बॅकग्राऊंडला घटना घडली होती की एका विद्यार्थ्यानं MPSCतल्या रिझल्ट वेळेत न लागल्यामुळं आत्महत्या केली आणि आपलं आयुष्य संपवलं. तर त्या पार्श्वभूमीवरती खरं तर मला कॉलेजचं कौतुक करावं असं वाटतं की केवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करायला तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत नाही, तर त्यातून येणाऱ्या यशापयशाला सुद्धा स्थिर राहून कशा पद्धतीने सामोरं जावं याचेही विचार आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत. यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहात ही खरंच कौतुकाची बाब आहे. स्पर्धा परीक्षा म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की खूप हार्डवर्क करावं लागतं, प्रचंड अभ्यास करावा लागतो आणि फक्त हार्डवर्क आणि अभ्यासच असून उपयोग नाही. आपल्याला त्या त्या गोष्टी आठवणं आणि त्यासाठी आपला स्वतःवरचा विश्वास असणं, आपलं मन विचलित न होणं या गोष्टी सुद्धा आवश्यक असतात. तर स्पर्धा परीक्षा ह्या इतर परीक्षांपेक्षा वेगळ्या कशा आहेत, तर वेगळ्या या अर्थानं आहेत. समजा आपण 10वीची 12वीची इंजिनिअरिंगची किंवा मेडिकलची कुठलीही परीक्षा द्यायला लागलोय, त्या परीक्षांमध्ये एक ठराविक पर्यंत मार्क मिळाले की बहुतांश विद्यार्थी समान रँकला राहतात. म्हणजे समजा 100 पैकी 100 मार्क जर 10 विद्यार्थ्यांना मिळाले तर 10च्या 10 विद्यार्थी पहिले येतील. 100 पैकी 99 जणांना मिळाले तर 10च्या 10 विद्यार्थी दुसरे येतील. पण स्पर्धा परीक्षेचं असं नाहीये. एकेका मार्कामुळं तुम्ही तुमची रँक वर खाली करत असता आणि त्याच्यावरती म्हणजे तुम्ही सगळे जरी समान पातळीचे हुशार असला तरी सुद्धा तुम्ही त्या परीक्षेमध्ये स्वतःला कसं प्रेझेंट करता याच्यावरती अंतिम यादीत तुमचं नाव येणार किंवा नाही हे डिपेंड असतं. तर इतर परीक्षा आणि स्पर्धा परीक्षातला फरक हाच आहे की मेडिकलची परीक्षा दिली आणि बऱ्यापैकी समान मार्क मिळाले किंवा थोडे कमी जास्त मार्क मिळाले तरी ते विद्यार्थी डॉक्टर होणार. पण तुम्हाला थोडे कमी जास्त मार्क झाले तर तुम्ही स्पर्धा परीक्षा दिली असेल तर तुम्ही सगळे अधिकारी होणार असं होत नाही. तुम्हाला इतरांपेक्षा मी बेस्ट आहे हे सिद्ध करावं लागतं आणि ते सिद्ध केल्यानंतरच तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकता. अर्थात स्पर्धा परीक्षा करत असताना म्हणजे माझ्या वैयक्तिक अनुभवावरनं काही गोष्टी मला सांगणं गरजेचं वाटतं. स्पर्धा परीक्षा देत असताना आपल्याला 3 टप्प्यातनं जावं लागतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ज्या MPSC असेल किंवा UPSC असेल वर्ग 1, 2 आणि काही ठिकाणी वर्ग 3च्या पण वर्ग 2 नॉन गॅझेटेड पोस्ट ज्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा हे 3 टप्पे आहेत. 3 टप्पे कुठले तर आपल्याला आता पण बऱ्यापैकी कॉलेजमध्ये माहिती मिळाली असेल तर पहिला टप्पा आहे तो प्रिलिम एक्झाम म्हणजे पूर्व परीक्षा. या पूर्व परीक्षेमध्ये काय असतं तर तुम्ही भरपूर सारा अभ्यास केलेला असतो,
तुमच्या ज्ञानाची परीक्षा असते ती पूर्वपरीक्षा. म्हणजे तुम्ही किती वाचलंय, ते किती डोक्यात ठेवलंय आणि ते प्रश्न आणि त्याचे मल्टिपल चॉईस प्रश्नांची उत्तरं तुम्ही तिथं एक्झॅक्ट देणं ही म्हणजे पूर्वपरीक्षा असते. त्यानंतर तुम्ही ती परीक्षा पास झाल्यानंतर दुसरा टप्पा जो येतो ती असते मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये फक्त तुमचं ज्ञान तपासलं जात नाही, तर तो विषय तुम्हाला किती समजलाय याचाही अंदाज घेतला जाईल अशा पद्धतीचे प्रश्न असतात. भले आमच्या वेळी पॅटर्न होता तो रिटर्न एक्झाम, म्हणजे पूर्ण 300 मार्काचे पेपर आम्हाला लिहायला लागायचे 3 तासामध्ये आणि 60-65 पानं सलग आम्हाला लिहायला लागायची. पण नंतरच्या टप्प्यामध्ये एमपीएससीनं पॅटर्न चेंज केला आणि परत ही पण मल्टिपल चॉईसची एक्झाम केली. पण जरी ती मल्टिपल चॉईसची एक्झाम केली असली तरी त्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप हे पूर्व परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपेक्षा वेगळं असतं. वेगळं अशा अर्थानं असतं की एखादा प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीनं दिला जाईल की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त फॅक्ट सांगणं अपेक्षित नाही, फॅक्टचं उत्तर त्याच्यात नसतं, तर तुम्ही त्याचं अनालिसिस प्रॉपर केलेलं आहे किंवा नाही याचं जजमेंट होईल अशा पद्धतीचे प्रश्न बऱ्यापैकी असतात. अर्थात ज्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज आहेत, म्हणजे हिस्ट्री आहे किंवा जॉग्राफी आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं अनालिटिकल कमी येईल, पण इतर जे जनरल स्टडीजचे प्रश्न असतील त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला अनालिसिस किंवा मॅथ्स सारखे विषय असतील त्याच्यामध्ये तुम्हाला अनालिटिकल रिझनिंग करावं लागेल अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. म्हणजेच स्पर्धा परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला फक्त आपल्या ज्ञानाची परीक्षा नाहीये, तर आपण त्याच्यावरती आपलं थिंकिंग काय केलेलं आहे का, त्याचा अनालिसिस आपण योग्य पद्धतीनं करू शकतो का, याचं नकळतपणे ऑब्झर्वेशन करणारी किंवा हे तुमच्यात आहे का नाही हे काढणारी परीक्षा म्हणजे मुख्य परीक्षा असते. त्याच्यानंतर तिसरा टप्पा जो येतो तो इंटरव्ह्यूचा. म्हणजेच जो पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेला जातो, मुख्य परीक्षेमध्ये पास होऊन पुढे जातो, त्याला शेवटच्या टप्प्यामध्ये इंटरव्ह्यूला सामोरं जावं लागतं. काही ज्या टेक्निकल म्हणजे पोस्ट आहेत जसं की पोलीस असेल किंवा इतर असेल त्यांना इतरांनी आहेत, म्हणजे पोलीस साईडचे जे पदं आहेत त्याच्यासाठी आपल्याला फिजिकल टेस्ट सुद्धा द्यावे लागतात आणि काही टेक्निकल पदं आहेत त्यांना टेक्निकल सब्जेक्टच्या परीक्षा द्याव्या लागतात. पण जे सामान्य प्रशासनातल्या पदं आहेत म्हणजे जसं की तहसीलदार असेल, बीडीओ असेल किंवा सेल्स टॅक्सची काही पदं असतील, अशा पदांसाठी मात्र कुठलीही टेक्निकल परीक्षा नाहीये किंवा फिजिकल एक्झामिनेशन नाहीये. तुमच्या ह्या जनरल 3 टप्प्यामधूनच तुमचं सिलेक्शन होत असतं. तिसरा टप्पा माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे, कारण पहिल्या 2 टप्प्यामध्ये थोडंफार तुम्ही तुमच्या कष्टावरती काही गोष्टी मॅनेज करू शकता. म्हणजे खूप अभ्यास करून खूप वेळा ते प्रश्नोत्तर डोक्यात ठेवून आपण प्रिलिम पास होऊ शकतो. थोडंफार रिझनिंगची सवय स्वतःला लावून आपण मुख्य परीक्षा पास करू शकतो. पण इंटरव्ह्यू हा असा आहे की जो तुम्ही आजपर्यंत जे काही घडलेलं आहात ते एक्झॅक्टली काढणारा भाग म्हणजे इंटरव्ह्यू असतो. आता ह्याचं टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही, अरे बापरे आपण काही लहानपणापासून काहीच केलेलं नाही आणि मग इंटरव्ह्यू मध्ये फेल झालो तर काय, असं काही वाटायचं आवश्यकता नाही. कारण काही गोष्टी जाणीवपूर्वकच घडवून घ्यायला लागतात असं नाही. नॅचरली आपल्या समाजात वावरत असताना, आपल्या शाळा महाविद्यालयामध्ये आपण शिक्षण घेत असताना काही गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वानं आपोआप ऍब्झॉर्ब केलेल्या असतात, आपल्यामध्ये त्या रुजवलेल्या असतात आणि त्या फक्त बाहेर खूप चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्हली बाहेर काढण्याचं काम इंटरव्ह्यूच्या माध्यमातून होतं असं मला वाटतं. इंटरव्ह्यू मध्ये शक्यतो तुम्हाला प्रश्न हे तुमच्या पर्सनल बायोडाटा समोर ठेवून विचारले जातात. म्हणजे समजा तुमचं नाव असेल किंवा तुमचं एज्युकेशन, तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, कुठल्या फील्डमधनं तुम्ही ग्रॅज्युएट होऊन आलेले आहात किंवा तुमचे छंद काय आहेत, तुम्ही आसपास समाजात वावरत असताना ज्या काही घटना घडत असतात त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे, याच्याशी रिलेटेड प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात. म्हणजेच तिसरी परीक्षा जी आहे ती आपल्या व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे. या 3 टप्प्यातनं आपण जेव्हा जातो तेव्हा स्पर्धा परीक्षेचं अंतिम यश आपल्याला प्राप्त होतं. मी हे सांगत असताना मला थोडं माझे काही अनुभव सांगणं इथं गरजेचं वाटतं. याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा काय, त्याची तयारी कशी करायची किंवा स्पर्धा परीक्षांना पुस्तकं कुठली वापरायची हा माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय नाही. अर्थात शंका आणि प्रश्नोत्तरामध्ये जर आले विषय तर मी ते एक्सप्लेन करेन, पण आजच्या बोलण्याचा विषय थोडा वेगळा असल्यानं मी त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करते आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना म्हणजे मी माझ्या उदाहरणात सांगते, या अर्थानं म्हणते, मी ज्यावेळी शाळेमध्ये होते त्यावेळी शाळेत असताना एकदा मी सकाळ पेपर, माझ्या आई वडिलांनी मला वाचनाची सवय लावली होती खूप लहान असतानाच आणि आमच्या घरी सकाळी आल्याला पेपर वाचायची प्रत्येकाला सवय होती. मी 5वी 6वीत असेन आणि मी
पेपर वाचत असताना, पेपर म्हणजे काही खूप सगळ्या बातम्या डिटेल वाचत होते वगैरे असं काही नाही, फक्त हेडलाईन्स वाचायच्या आणि कार्टून्स वाचायचे, एवढं काम मी तेव्हा करायची. आणि चिंटू हे कार्टून त्यावेळी सकाळमध्ये यायचं आणि मी चिंटू त्या दिवशीचं वाचत असताना वरती मला एक जाहिरात दिसली आणि त्या जाहिरातीमध्ये लिहिलेलं होतं की विक्रीकर निरीक्षक व्हा, सॉरी विक्रीकर अधिकारी व्हा, अशी ती जाहिरात होती. मी ते वाचलं आणि मला वाटलं अरे हे काहीतरी वेगळं दिसते, काहीतरी हे वेगळं म्हणजे काहीतरी अधिकारी वगैरे म्हणजे काहीतरी वेगळं असं आहे. आपण ना आता ज्यावेळी घरी किंवा शाळेमध्ये कोणी मला विचारेल की बाबा तू मोठी झाल्यावर काय होणार, तेव्हा आता इथनं पुढे सांगायचं की मी विक्रीकर अधिकारी होणार. अर्थात मला त्या वयात विक्रीकर म्हणजे काही कळत नव्हतं, अधिकारी म्हणजे काही कळत नव्हतं, काही म्हणजे काही नाही, शून्य नाही, पण इतरांपेक्षा वेगळं काहीतरी उत्तर द्यायचं या भावनेतनं मी विक्रीकर अधिकारी होणार असं उत्तर द्यायला लागले. पण माझ्या आई वडिलांनी मात्र आपली पोरगी अधिकारी होणार म्हणते हा विषय थोडासा सिरियसली घेतला आणि मला त्या पद्धतीने घडवायला सुरुवात केली. अर्थात स्पर्धा परीक्षांना घडवायला सुरुवात करणं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणं म्हणजे स्पर्धा परीक्षांची ही मोठी पुस्तकं आणणं आणि ती वाचून रट्टा मारून पाठ करणं असं अजिबात नाही. मी वारंवार ह्याच गोष्टी सांगते की स्पर्धा परीक्षांची तयारी करणं हे केवळ पाठांतर किंवा मी स्पर्धा परीक्षांचे किती ठोकळे पाठ केले, किती क्वेश्चन बँक माझ्याकडे आहे किंवा मी किती प्रश्न मला मुखोद्गत आहेत हे अपेक्षित नाही. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास खूप केला पाहिजे, हार्डवर्क खूप केलं पाहिजे, हे सगळं खरं आहे, पण हे सगळं करतानाच आपला मेंदू कायम सजग ठेवला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. म्हणजे काय की तुमच्या कॉलेजमध्ये समजा एखादी ऍक्टिव्हिटी सुरू असेल, भले तुमच्या इंटरेस्टचा तो विषय नसेल, पण तिथे समजा एखादं पथनाट्य सुरू आहे, कुठल्या तरी विषयावरचं सुरू आहे आणि तुम्हाला वाटतं की मला काही पथनाट्यात इंटरेस्ट नाहीये, पण ते जे काही कॉलेजमध्ये सुरू आहे, कॅम्पसमध्ये सुरू आहे, त्याच्याकडे डोळं उघडं ठेवून बघणं आणि त्यातलं माझ्या मेंदूमध्ये काय घेता येईल ह्याचा विचार करणं किंवा नकळतपणे ते घेणं, हे ज्यावेळी आपण करायला शिकू तेव्हा स्पर्धा परीक्षातलं यश हे तुलनेनं जवळ येईल किंवा सोपं होईल असा माझा अनुभव आहे. मला शाळेत असताना घडवलं म्हणजे काही मला स्पर्धा परीक्षांची पुस्तकं वगैरे आणून दिली नाहीत आईवडिलांनी. मला सगळ्या प्रकारच्या स्पर्धांमध्ये म्हणजे वक्तृत्व, निबंध, काव्यलेखन, काव्य वाचन, चित्रकला, रांगोळी, पथनाट्य, एकांकिका अशा सगळ्या प्रकारच्या फील्डमध्ये मला त्यांनी सहभागी व्हायला शिकवलं. जबरदस्ती नाही केली, पण हो, जेणेकरून त्यातनं जे काही मी त्या तयारीतनं माझ्या व्यक्तिमत्वाला पैलू पडतील ते मला स्पर्धा परीक्षेला उपयोगी पडतील या अँगलनी त्या पद्धतीने त्यांनी माझी तयारी करून घेतली. आणि प्लस दुसरा पार्ट त्यांनी माझ्याकडनं करून घेतला तो हा की माझ्याकडनं अवांतर वाचन प्रचंड करून घेतलं. आता तुम्ही सगळे म्हणाल की आता आम्ही काही शाळेच्या वयात जाऊ शकत नाही, मग आम्ही कधी ह्या स्पर्धा करू आणि मग आमचं व्यक्तिमत्व केव्हा घडू, असा पण विचार कोणी करायची आवश्यकता नाही. कारण आता ज्या स्टेजला तुम्ही आहात त्या स्टेजला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अत्यंत अनुकूल असा काळ आहे असं मला वाटतं. कारण मी खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धा किंवा हे स्वतःच्या प्रेरणेनं किंवा स्वतःच्या पद्धतीनं तयारी करून करायला लागले ते कॉलेजमध्ये गेल्यानंतरच. आणि मला खरंच खूप छान वाटतं. मी सुरुवातीला एस के पाटील कॉलेज कुरुंदवाडला होते आणि नंतर कमला कॉलेजला, जिथं दीक्षित मॅडमच्या भगिनी प्रोफेसर आहेत त्या कॉलेजला मी ऍडमिशन घेतलं आणि ते मॅडममुळेच मी घेतलं. आणि त्या कॉलेजमध्ये असताना मी कॉलेजच्या अभ्यासाबरोबरच या सगळ्या ऍक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणावरती केल्या. म्हणजे मला निबंध, वक्तृत्व, डिबेटिंग, पथनाट्य, एकांकिका ह्या सगळ्यातली जिल्हा राज्य स्तरावरती आणि काही ह्याच्यात राष्ट्रीय स्तरावरची बक्षिसं मिळालेली आहेत. आणि त्याचा मला फायदा अशा पद्धतीने झाला की समजा मी एखादा निबंध लिहिते आहे आणि मी स्वतः तो तयार करते आहे, त्यावेळी तो निबंध तयार करण्यासाठी जे मी वाचन केलं, जे काही रायटिंग स्किल डेव्हलप केलं, त्याचा नकळतपणे माझ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मला उपयोग झाला. जो की इतर विद्यार्थ्यांना म्हणजे बरेच विद्यार्थी असायचे की निबंध हे पाठांतर करायचे, दुसऱ्यांनी लिहिलेले निबंध पाठ करायचे आणि कुठला पण विषय आला की जुळवून तोच निबंध तिथे परीक्षेत मारून यायचा, असं करणारे पण काही विद्यार्थी होते. पण मला मात्र याचा फायदा असा झाला की ज्यावेळी मी परीक्षेमध्ये कुठलाही विषय वेगळा जरी आला, इतरांपेक्षा वेगळे विषय निवडून मी ते चांगल्या पद्धतीनं मांडू शकले. याचं कारण हे की माझी पूर्वीपासूनची जी तयारी होती ती. तुम्ही मंडळी सुद्धा आता ह्या स्टेजला या पद्धतीनं आपल्याला काय करता येऊ शकेल का याचा विचार करणं अपेक्षित आहे. दुसरा एक पार्ट आपल्यामध्ये राहतो की कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आपल्याला एक न्यूनगंड असतो की बाबा ही गोष्ट काय बाबा मला जमणार नाही. तसा मला पण वक्तृत्वाचा होता. म्हणजे मी शाळेत असताना मला खूप भीती वाटायची स्टेजवरती जायला. म्हणजे मी असं बोलायला उभी राहिले की माझे हात पाय असे थरथर कापायला लागायचे, घशाला कोरड पडायची, घशातनं आवाज बाहेर फुटायचा नाही, इतकी मी घाबरायचे. मला स्टेजचं डेअरिंग अजिबात नव्हतं. याचं मला आता स्टेजचं जे डेअरिंग आहे त्याचं सगळं क्रेडिट मी माझ्या आईला देते. कारण माझी आई मला दरवेळी भाषण पाठ करायला लावायची, मी दरवेळी ती न म्हणता यायची किंवा काहीतरी असं व्हायचं. एके दिवशी असंच तिने माझ्याकडनं भाषण पाठ करून घेतलं आणि मी स्टेजवरती गेले
आणि नेहमीसारखंच अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग एवढं म्हटलं आणि पुढचं मला सगळं आठवायचं बंद झालं. पूर्ण मी थरथर कापायला लागले, घशातनं आवाज काही बाहेर पडेना. मी गुरुजींकडे माझ्या केविलवाने नजरेनं बघितलं. गुरुजींनी बारीकसं स्माईल दिलं आणि बाळ एवढं म्हटलीस ते पण खूप छान म्हटलीस, आता जाऊन बस पुढच्या वेळी चांगली तयारी करून ये. त्या दिवशी शाळा कशी बशी केली आणि घरी गेल्या गेल्या मी आईला सांगितलं, आई आता इथनं पुढं काही झालं तरी मला भाषणाच्या स्पर्धेत किंवा भाषण तेवढं करायला लावायचं नाही बघा, जेव्हा तू बाकी काय पण करायला लाव पण मला भाषण नाही करायला लावायचं. त्यावर माझ्या आईनं मला सांगितलं की बाळ तू आता इथनं पुढं बाकी काही नाही केलीस तरी चालेल, भाषण मात्र तुला प्रत्येक वेळी करायला लागणार आहे. तिने हे त्यावेळी जे माझ्यावरती हे केले संस्कार केले त्याचा परिणाम म्हणून मी अगदी कॉलेज होईपर्यंत थरथरत होते, पण मी घाबरत का होईना भाषणं करत होते आणि अशी थरथरत केलेल्या भाषणांनाच कितीतरी बक्षिसं मी मिळवलेली आहेत. आता मात्र मला भीती नाही वाटत, आता मला फुल कॉन्फिडन्स आलेला आहे. म्हणजेच आपल्या प्रत्येकामध्ये असे कुठल्या ना कुठल्या प्रकारचे जे न्यूनगंड असतात की बाबा ही गोष्ट मला जमणारच नाही किंवा मॅथ्स बाबा मला अजिबातच येणार नाही, बुद्धिमत्ता हा माझा विषयच नाही, किंवा इंग्रजीचं मला वाकडच आहे, मला इंग्रजी ही भाषा अजिबात जमू शकत नाही, असं जे काही आपल्याला वाटत असतं याच्यावरती माझं एकच उत्तर आहे, या पृथ्वीवर जन्माला आलेल्या एखाद्या माणसाला एखादा गोष्ट येते तर ती 100% मलाही येऊ शकते. फक्त मला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि फुल कॉन्फिडन्सनं प्रयत्न करायचा आहे. निश्चितपणे प्रत्येक गोष्ट प्रत्येक स्किल आपल्यामध्ये येऊ शकतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी आज जे बोलते आहे ते सगळं माझ्या अनुभवातनं बोलते आहे. मी अजिबात इकडचं तिकडचं किंवा मोटिवेशनल असं काही आपल्याला सांगणार नाही, जे काय असेल ते माझ्या अनुभवातनं सांगेन. हा झाला आपल्यातल्या ज्या त्रुटी आहेत किंवा न्यूनगंड दूर कसा करायचा हा भाग. दुसरा पार्ट सांगते, म्हणजे आपल्या आजच्या विषयाचा जो क्रक्स आहे किंवा आपल्याला जे स्पर्धा परीक्षेतलं यश अपयश आणि त्याच्यासाठीची जी अभ्यास करतानाची आपली जी मानसिकता आहे किंवा यश मिळवायच्या टप्प्यापर्यंतची जी मानसिकता आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण बऱ्याचदा कसं असतं खूप असं दुसऱ्यांवरती डिपेंड असतो, म्हणजे मी माझं परत इथं आणखी उदाहरण देऊ इच्छिते. बऱ्याच गोष्टी याला काय आपल्याबद्दल वाटतं, म्हणजे मग आता समजा एखाद्याने म्हटलं की अरे वा ही खूपच अभ्यास करते, ती म्हटली तरच आपण अभ्यास करते असं असता कामा नाहीये. पण बऱ्याचदा कॉलेज लाईफ मध्ये आपण दुसरं कोण आपल्याबद्दल काय बोलतं किंवा दुसरं कोण आपल्याबद्दल काय विचार करतं याच्यावरनं स्वतःला जज करत असतो आणि ही चूक मला असं वाटतं की कॉलेजच्या वयात असताना बऱ्याच जणांकडून होते, माझ्याकडनं पण नेहमी व्हायची. माझं मी अगदी 12वीतलं उदाहरण सांगते, म्हणजे मी स्पर्धा परीक्षा हा पार्ट नंतर, पण आपल्या आयुष्याच्या टप्प्यावरती अपयश आणि सगळ्या गोष्टी कशा असतात. 12वीला असताना म्हणजे मी तशी स्कॉलर स्टुडंट म्हणून असं बऱ्यापैकी ओळख होती, म्हणजे माझं 10वी पर्यंतचं स्कोरिंग वगैरे एकदम चांगलं होतं आणि पहिल्या दुसऱ्या नंबरात मी असायची. 10वी नंतर मी जाणीवपूर्वक कॉमर्स साईडला गेले, याचं कारण की मला स्पर्धा परीक्षांसाठी वेळ हवा होता आणि बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला वेळ हवा होता आणि म्हणून मी कॉमर्स साईड घेतली, कारण अभ्यास करत परीक्षा देत मी इकडचं पण एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज सुद्धा करू शकत होते, यासाठी मी कॉमर्सला आले. मी ज्यावेळी ऍडमिशन घेतलं त्यावेळी 11वीला वगैरे स्कोर चांगला झाला आणि मग स्वाभाविक मला असं कॉन्फिडन्स होता की 12वीला आपण बोर्डात येणार म्हणजे येणार, आणि त्या दृष्टीने मी तयारी अगदी 11वीची परीक्षा संपली की लगेच सुरू केली आणि माझ्या नोट्स वगैरे सगळ्या काढून मे महिना संपेपर्यंत माझ्या 12वीच्या सगळ्या नोट्स तयार झाल्या होत्या. त्यानंतर पुढे मी कॉलेजमध्ये शिकवलं जाते ते अटेंड करत होतेच, पण ते करत असतानाच मी ऍट अ टाइम माझी पॅरलल तयारी सुरू होती आणि मग माझे स्वतःचे पेपर सोडवणं, ते टीचर्सकडनं तपासून घेणं, हे सगळं मी त्यावेळी खूप केलं. आणि प्रिलिम जेव्हा झाली तर मला अगदी चांगले मार्क पडले, 88% मार्क टोटल मिळून मला प्रिलिमला पडले होते. माझा कॉन्फिडन्स फुल होता की आपल्याला आता काही प्रॉब्लेम नाही, आपण 100% मेरिट लिस्टमध्ये येणार. आणि असंच परीक्षेचा दिवस उजाडला, परीक्षेचे सुरुवातीचे पेपर पण खूप चांगले गेले, खूप कॉन्फिडन्स होता की अरे वा आपल्याला स्कोरिंग चांगलं होणार वगैरे. इकॉनॉमिक्सच्या पेपरच्या दिवशी मात्र सकाळी असं झालं की माझे वडील बाहेर फिरायला गेले होते आणि आले आणि मला म्हटले की अगं तुझ्या टीचर म्हणत होत्या इकॉनॉमिक्सच्या रस्त्यात भेटल्या होत्या आणि त्या म्हणत होत्या की प्रियाचं तशी तयारी चांगली आहे पण जरासा पेपर अजून थोडंसं काळजीपूर्वक लिहिणं गरजेचं आहे, थोड्या चुका करते आणि थोडंसं काळजीपूर्वक लिही. अर्थात त्यांनी माझ्या चुका होऊ नयेत या अर्थानं ते सांगितलं, पण मला एवढं फील झालं की अरे माझी एवढी चांगली तयारी आहे आणि माझ्या चुका आता लक्षात यायला लागल्यात, मग मी आता आजचा पेपर कसा लिहू. आणि मी अक्षरशः रडायला सुरू झाले. मी घरात जवळजवळ तासभर रडले, तशी रडतच रिक्षात बसले, तशीच रडत कॉलेजवर गेले. कॉलेजला पेपर समोर हातात आला, मला अक्षरशः मी ब्लॉक, एक अक्षर सुद्धा आठवेना, इकॉनॉमिक्सचं ई सुद्धा आठवेना, काही कळेना. थोडा वेळ 10 मिनिटं तशीच थांबले, मला प्रश्न एक सुद्धा ओळखीचा वाटेना.
नंतर मग थोड्या वेळ थोडंसं स्टेबल झाल्यानंतर थोडंफार आठवायला लागलं आणि मी पेपर कसा बसा लिहिला. पण पेपर लिहिताना पण आदनमधनं हुंदके येत होते आणि माझा कॉन्फिडन्स पूर्ण गेला होता. पेपर संपला, पेपर दिला, मला 100% खात्री होती की मी पेपरला नापासच होणार आणि मी त्या मेंटॅलिटीतच आले. सुदैवानं दुसऱ्या पेपरच्या आधी सुट्टी होती, त्यात मी स्टेबल झाले आणि मग परत दुसऱ्या पेपरची व्यवस्थित तयारी करून तो पेपर व्यवस्थित गेला. मला इथं सांगावंच वाटतं मित्रांनो, माझा 12वीचा रिझल्ट जेव्हा आला त्यावेळी प्रिलिमला ज्या इकॉनॉमिक्सला मला 88 मार्क पडले होते, तो त्या दिवशी कॉन्फिडन्स घालवल्यामुळं मला इकॉनॉमिक्सला फक्त 68 मार्क पडले आणि लिटरली मी 12वीला फक्त 2 मार्कांनी मेरिट लिस्ट मधनं बाहेर पडले. म्हणजे मी अजून 2 मार्क जर मला पडू शकले असते तर 100% मी 12वीला मेरिट लिस्ट मध्ये असते. मला 2 मार्काचा कॉन्फिडन्स ठेवता नसता का आला, किंवा टीचरनी जरी काही म्हटलं असतं, भले ठीक आहे मी चुकांसहित पेपर जरी सोडवला असता तरी किमान तेवढे 2 मार्क पडतील एवढे मी लिहू शकले असते. फक्त कॉन्फिडन्स घालवल्यामुळं किंवा इतर कोण काय म्हणतंय हा विचार सातत्याने डोक्यात ठेवल्यामुळं माझा जो कॉन्फिडन्स गेला आणि त्याच्यामुळे माझा पेपर हा खराब गेला. आणि मी खूप कष्ट केलेले, त्या कष्टावरती सगळं मी स्वतःहून पाणी फेकलं. त्याला कुणाचाही दोष नाही, माझा स्वतःचा दोष आहे. नंतर मात्र एफवायला असताना मी मग म्हटलं जाऊ दे, आपण एवढं कष्ट करून पण मेरिटला येत नाही ना, जाऊ दे निवांत अभ्यास करायचा. मग मी स्पर्धाच जास्त केल्या आणि अभ्यास कमी केला. म्हणजे मी सगळ्या स्पर्धा केल्या, एकही स्पर्धा सोडली नाही, सगळ्या स्पर्धांमध्ये यशस्वी पण झाले. आणि त्या वर्षी मात्र अभ्यास ऍव्हरेज करून मला स्कोरिंग चांगलं झालं. आणि युनिव्हर्सिटीची जी मेरिट लिस्ट असते, म्हणजे पहिल्या 10 स्टुडंटना युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप तेव्हा मिळायची, आताही मिळत असेल कदाचित, त्या मेरिट लिस्टमध्ये मी बसल्यामुळे मला त्या वर्षी स्कॉलरशिप मिळाली. म्हणजे काही गोष्टी अशाही होतात की तुम्ही स्वतःवरती जास्त प्रेशर घेऊन किंवा स्वतःच्या अपेक्षा अति वाढवून जर त्या भ्रमात आपण गेलो किंवा स्वतःवरती विश्वास न ठेवता काही गोष्टी केल्या तर निश्चितपणे बऱ्याचदा यशाऐवजी अपयश वाटायला येण्याची शक्यता असते, तुमच्यात जरी पूर्ण क्षमता असल्या तरी. त्यामुळे बॅलन्स राहणं, स्थिर राहणं, मनाची चंचलता कमी करणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना किंवा स्पर्धा परीक्षा देत असताना ह्या गोष्टी सातत्यानं स्वतःमध्ये रुजवणं. प्रत्येकाला काही इनबिल्ट अशा सगळ्या सवयी असतात असं नाही, कारण स्पर्धा परीक्षांचं वातावरण आणि त्याला लागणारा जो विलंब आहे हा सगळा बघता अगदी चांगल्या माइंडसेटचा माणूस सुद्धा डिप्रेस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे जो माणूस फुल कॉन्फिडंट आहे, खूप पॉझिटिव्ह आहे, खूप पॉझिटिव्हली तयारी करतो आहे, पण 4, 5, 6 वर्ष 2, 3 सलग अटेम्प्ट करून सुद्धा जर सिलेक्शन होत नसेल तर स्वाभाविक आहे, एक सर्टन एज नंतर कुटुंबाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात, समाजाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात, तुम्ही काहीतरी अर्निंग करावं असं तुम्ही स्वतःला वाटत असतं की बाबा आता आपण वयाच्या ह्या स्टेजला कुटुंबाला सपोर्ट केला पाहिजे असं आपल्याला वाटत असतं. पण असं वाटत असताना आपल्याला जर अपयश सातत्यानं पदरी येत असेल तर निश्चितपणे डिप्रेस होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण असं जरी असलं तरी त्या डिप्रेशनमध्ये बाहेर काढायला दुसरं कोणी आपल्याला मदत नाही करू शकत. आपण स्वतःला सूचना देऊनच त्यातनं बाहेर पडून पुढचे प्रयत्न करणं आणि त्याच्याहून चांगलं काहीतरी मिळवणं अपेक्षित असतं किंवा करावं लागतं. स्पर्धा परीक्षा देत असताना म्हणजे मी नेहमी आणखी एक बाब सातत्यानं सांगते की स्पर्धा परीक्षा ह्या फक्त तुम्हाला अधिकारी करत नाहीत, अधिकारी तर करतातच, पण तुम्हाला खऱ्या अर्थानं जगायला लायक करतात असं मी समजते. म्हणजेच इतर कुणाही पेक्षा स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी का वेगळे असतात याचं सगळ्यात महत्वाचं कारण की एक तर खूप फास्ट अभ्यास आपल्याला करावा लागतो, म्हणजे खूप प्रचंड अभ्यास करावा लागतो, त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडते, सगळ्या क्षेत्रांचं ज्ञान तुमच्याकडे येतं, त्यामुळे तुम्ही ज्ञानाच्या बाबतीत बऱ्यापैकी उजवे ठरता. दुसरा पार्ट, हार्डवर्क खूप करावं लागतं. म्हणजे तुलनेनं इंजिनिअरिंग करणं आणि नोकरी मिळवणं ह्याच्या कंपॅरिझननं आपण जर विचार केला तर स्पर्धा परीक्षेला सिलेबसचं लिमिटेशन नाही की टिपिकल हाच एवढा सिलेबस, तेवढाच अभ्यास करा, तेवढीच प्रश्नोत्तर पाठ करा आणि उत्तरं द्या, असं होत नाही. तर म्हणजे अगदी प्रचंड असं सिलेबस आहे, कशातलंही काहीही विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी प्रचंड कष्ट घेता तेव्हाच तुम्ही या सगळ्या गोष्टी साध्य करू शकता. तिसरा महत्वाचा पार्ट आहे, तुम्ही सोशल होता खूप. म्हणजे इंजिनिअरिंगचा एखादा स्टुडंट माझ्या नोट्स मी वाचतो आणि माझा अभ्यास करून मी परीक्षा देतो आणि पास होऊन माझी नोकरी मिळवतो असं म्हणू शकतो. पण स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी मी फक्त एकटाच माझ्याच नोट्स वापरणार आणि मी माझ्याच नोट्सवरती अभ्यास करणार आणि पास होणार असं होऊ शकत नाही. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला आपल्या आसपास असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याशी समन्वय साधावा लागतो. म्हणजेच आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकाशी आपल्याला जोडणं जाण्याची जी क्षमता आहे ते वाढवण्याचं काम ह्या स्पर्धा परीक्षा करत असतात.
म्हणजे मग तुमचे काही शिकवणारे अध्यापक असतील त्यांच्याशी इंटरॅक्शन कसं करायचं, तुमचे जे कलिग असतील त्यांच्याशी जुळवून घेऊन त्यांच्या ज्ञानाची आपल्या ज्ञानात कशी भर घालता येईल किंवा आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांसाठी कसा करून देता येईल, ही जी इतरांसोबत समावून घेण्याची किंवा समायोजन साधण्याची क्षमता आहे ती स्पर्धा परीक्षा आपल्यामध्ये निर्माण करते. आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा हा की ह्या परीक्षा होत असताना सिलेबस हार्ड, बाकी परीक्षेची अनियमितता म्हणा किंवा परीक्षेतले जे रिझल्ट लागण्यापर्यंतची जी स्थिती आहे म्हणजे प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू यामध्ये जाणारा अवधी असेल, यातनं माणसाला पेशन्स ठेवायची जी सवय लागते ती इतर कुठल्याही परीक्षेतनं येत नाही असं मला वाटतं. तर या अँगलने जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांकडे बघू तेव्हा फक्त यश अपयश किंवा मी अधिकारी झालो किंवा नाही याच्यापेक्षाही माझ्यामध्ये जगण्यासाठी आवश्यक इतर कुठले कुठले गुण आले या दृष्टीनं सुद्धा स्पर्धा परीक्षांकडनं बघणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आता तुम्ही सगळे म्हणाल की ह्या काय बाबा अधिकारी गुण बसल्यात म्हणून यांना सांगायला काय जाते, म्हणजे आता ह्यांच्याकडे पोस्ट आहे मस्तपैकी पगार मिळतोय मग ह्यांना काही सांगायला हरकत आहे, हे असं पाहिजे आणि तसं पाहिजे. तर मी इथं जी आलेली आहे ती पण असं उगाच बटन दाबलं आणि अधिकारी झाले असं अजिबात झालेलं नाहीये. माझाही प्रवास असाच झालेला आहे. मला त्या मुलाबद्दल खरंच खूप वाईट वाटलं ज्याचा रिझल्ट रखडला होता. माझं ग्रॅज्युएशन 2005 ला झालं. 2005 पर्यंत स्पर्धा परीक्षांची थोडी अनियमितता सुरू झाली होती आणि आमची बॅच बरोबर अशी की ज्याच्यामध्ये प्रिलिम कधी होईल सांगता येत नव्हतं, मेन्स कधी होईल सांगता येत नव्हतं आणि अशा वेळी मी स्पर्धा परीक्षांची सुरुवात केली. ग्रॅज्युएशन झाल्या लगेच मी तयारी सुरू केली. आमची प्रिलिम डिक्लेअर झाली 2005 ची. खूप बरं वाटलं. डिसेंबरमध्ये मी साधारणतः जूनमध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली आणि डिसेंबरमध्ये प्रिलिम होणार असं डिक्लेअर झालं. जसं नियोजित होतं त्या पद्धतीने प्रिलिम डिसेंबरमध्ये झाली सुद्धा. म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटलं की अरे वा टाइम टेबल फॉलो झालं एमपीसी कडनं. आणि मग डिसेंबरमध्ये परीक्षा झाली, प्रिलिम झाली. मला थोडंसं प्रिलिम चांगली गेली त्यामुळे कॉन्फिडन्स होता की बाबा आपण आता मेन्सला क्वालिफाय होऊ शकतो. त्यामुळे मी मेन्सची पण तयारी सायमल्टेनियसली सुरू केली होती आणि मी मेन्सची तयारी करत होते. मी म्हणजे माझ्या घरचे सगळेच जण करत होते राज्यभरातनं. प्रिलिमचा रिझल्ट बरोबर 1 वर्षानंतर लागला. म्हणजे ज्या प्रिलिमचा रिझल्ट पहिल्या 2-3 महिन्यात लागून लगेच 4 महिन्यात मेन्स व्हायला पाहिजे होती त्या प्रिलिमचा रिझल्ट 1 वर्षानंतर लागला. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतरचं 1 वर्ष गेलं वाया. त्यानंतर मी सुदैवानं मेन्ससाठी क्वालिफाय झाले. म्हणजे प्रिलिम पास झाले, मेन्ससाठी क्वालिफाय झाले आणि मेन्सची एक्झाम दिली. तयारी चांगली झाली होती त्यामुळे मेन्स सुद्धा चांगली गेली. मेन्सची एक्झाम दिली, त्यावेळी कॉन्फिडन्स वाटला की आपण आता इंटरव्ह्यूला सिलेक्ट होणार. त्यामुळे मी इंटरव्ह्यूची तयारी सुरू ठेवली आणि ऍट अ टाइम प्रिलिम आणि मेन्सची पण सुरूच होती की दुर्दैवानं समजा नाहीच झालं सिलेक्शन तर आपला अभ्यास कमी पडायला नको म्हणून प्रिलिम आणि मेन्सची तयारी सुरूच होती पण इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी सुरू केली. दुर्दैव परत हे की मेन्सचा रिझल्ट परत 1 वर्षानंतर आला आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू पुढे आणि 5-6 महिन्यानंतर. म्हणजे जवळपास ग्रॅज्युएशन नंतरची 2-2.5 वर्ष वाया गेली. म्हणजे ज्यात माझा पूर्ण अटेम्प्ट पूर्ण होऊन फायनल रिझल्ट यायला पाहिजे होता तेवढ्या कालावधीमध्ये अजून मेन्सचा रिझल्ट आलेला नव्हता. सायमल्टेनियसली मी अजून 1-2 प्रिलिम आल्या होत्या, त्या प्रिलिम पण दिल्या होत्या कारण प्रिलिम वेळेत होत होत्या पण पुढचं सगळं थोडंसं चक्र स्लो सुरू होतं. नंतर मग इंटरव्ह्यूचा दिवस आला. इंटरव्ह्यू एकदम छान झाला. मला कॉन्फिडन्स होता की मी अधिकारी होणारच कारण इंटरव्ह्यू चांगला झाला होता, मेन्सचा स्कोर चांगला होणार होता. मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क मिळून फायनल सिलेक्शन होतं. त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की आपल्याला कुठली ना कुठली भले क्लास 2ची का होईना पोस्ट मिळून जाईल. इंटरव्ह्यूचा रिझल्ट 9 महिन्यानंतर आला. म्हणजे ओव्हरऑल कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर जवळजवळ 3 ते 3.25 वर्ष फायनल रिझल्ट यायला लागला आणि जो रिझल्ट आला त्या रिझल्टमध्ये फक्त 1 मार्कानं माझं सिलेक्शन चुकलं. खूप वाईट वाटलं की 3 वर्ष वाया घालवली आपण, आई वडिलांवरती बोज म्हणून राहिलो, काहीच केलं नाही. बरं मला असंही वाटायला लागलं की आपली लायकीच नाही, आपण आता स्पर्धा परीक्षा देऊ शकत नाही कारण एवढं इथपर्यंत येऊन जर 1 मार्कानं आपण फेल होऊ शकत असू तर पुढची परीक्षा देण्यात काहीच पॉईंट नाही. खूप विचित्र विचार आले. मी घरी आले निघून आणि पप्पांना सरळ सांगितलं की पप्पा मी एखादा जॉब बघते आता कारण हे काय खरायचं नाही कारण आता पुढची प्रिलिम कधी होईल, प्रिलिमचा रिझल्ट कधी येईल, मग मेन्स कधी होईल, मग इंटरव्ह्यू कधी होणार आणि तेव्हा मी परत फेल झाले तर माझ्या आयुष्यातले किती वर्ष वाया जातील आणि मी काहीच करू शकणार नाही. बरं सगळ्यात वाईट काय तर स्कॉलर स्टुडंट असून सुद्धा जाणीवपूर्वक कॉमर्सला ऍडमिशन घेतलं होतं आणि फक्त कॉमर्स या बेसवरती कुठलाही चांगला जॉब मिळणं शक्य नव्हतं. ते एक वाईट वाटायला लागलं की बाबा आपण दुसरा पण करिअर ऑप्शन काही करू शकत नाही, आता काय करायचं. खूप 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 प्रचंड डिप्रेशन आलं आणि नेहमी यश बघून माहिती
की काही केलं तरी आपल्याला यश मिळतं, कुठल्याही परीक्षेत आतापर्यंत फेल झालेलो नाहीये, कायम आपल्याला सगळे टॉपचे मार्क मिळालेले आहेत, आणि असं असताना हे कसं काय, ते पचवणं खूप जड जात होतं. वडिलांनी फक्त एवढंच सांगितलं, बाळ एवढी वर्ष काय आपण ह्याच्यासाठी घालवलेली नाहीये, तुला किती अटेम्प्ट लागायचे ते लागू दे, तुझ्या वयाच्या शेवटच्या मुदतीपर्यंत तू अटेम्प्ट द्यायचे आणि तू अधिकारी व्हायचंच आहेच, आणि नोकरी विक्री सगळ्या डोक्यातनं काढ, तुझा बाबा सक्षम आहे तुला सगळं शेवटपर्यंत हे करायला. वडिलांनी ते जे सांगितलं त्यानंतर मी परत कॉन्फिडन्सनं कामाला लागले. आणि मग त्यावेळेचं सुदैव हे की त्यावेळी मी प्रिलिम दिली होती, तिचा थोड्या दिवसात रिझल्ट आला, तो पॉझिटिव्ह आला. नंतर मेन्स, त्यावेळी सिलेबस पॅटर्न बदलला होता आणि जी मेन्स आधी 800 मार्काची व्हायची ती 1600 मार्काची झाली होती. म्हणजे जो पेपर आम्ही आधी 200 मार्काचे लिहायचो ते 300 मार्काचे वगैरे झाले होते. पण पॅटर्न बदललेला असून सुद्धा राज्यात कुणाकडे नव्हत्या अशा नोट्स माझ्याकडे होत्या. मी स्वतः बसून त्या तयार केलेल्या होत्या आणि मी सगळीकडे त्या सर्क्युलेट केलेल्या होत्या. आणि त्याचा म्हणजे जे की मी सांगितलं नाही का की शाळेमध्ये कॉलेजमध्ये असतानाच मी स्वतःच्या नोट्स काढायची जी सवय स्वतःला लावून घेतली होती, त्याचा फायदा मला इकडे परत एमपीएससीला झाला. आणि मी स्वतःच्या नोट्स प्रिपेअर केलेल्या असल्या कारणानं मला मेन्सची तयारी अवघड नाही गेली. इंटरव्ह्यू सुद्धा चांगला झाला आणि त्याचं फायनल सिलेक्शन माझं त्या रिझल्ट नंतर डेप्टी सीओ क्लास 1 हे सिलेक्शन झालं. पण मला ह्या उदाहरणातून सांगण्याचा हेतू हा आहे की यश हे प्रत्येकाला काही लगेच परीक्षा दिली आणि मला ग्रॅज्युएशनला जसं मी टॉपर होतो तसं लगेचच एका झटक्यात मला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळालं पाहिजे किंवा मिळेलच असं समजायचं काही कारण नाही. आपल्यावरती विश्वास हा असलाच पाहिजे की मी यश मिळवणारच, हा विश्वास असलाच पाहिजे. पण दुर्दैवानं जर ते नाही मिळालं तर ते पचवता येणं आणि परत पुढे आपण काय करू शकतो याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. याच्याशी जोडून दुसरा पार्ट मला आणखी सांगावा असं वाटतो की मला झालं सिलेक्शन ठीक आहे, पण काही विद्यार्थी माझ्याबरोबरचे असे होते की सलग 2, 3, 4 अटेम्प्ट देऊन सुद्धा त्यांचं एज पार झाले पण त्यांना सिलेक्शन नाही झालं. मग आता अशांनी काय करायचं? मुलींचं असेल तर ठीक आहे, लग्न करून देऊन, आता ही स्थिती अशी आहे की मुलींनी करिअर केलंच पाहिजे असं काय आपल्या समाजामध्ये वातावरण नाही, केलं पाहिजे असं माझं मत आहे. पण प्रत्येक ठिकाणी काही ठीक आहे, नाही झालं ठीक आहे, लग्न करून देऊ असं होतं. पण मुलांच्या बाबतीत आजही आपल्या समाजाची परिस्थिती अशी आहे की घर चालवायचं असेल तर मुलाकडेच आशेनं बघितलं जातं आणि मग त्याच्याकडे वयाच्या त्या टप्प्यावरती सगळं सोडून स्पर्धा परीक्षेला वाहून घेतल्यानंतर मागं फिरून बघितलं तर हातात काहीतरी शून्य असं जर असेल तर परत आपल्याला वाटतं की जगायचं कशासाठी. पण हे म्हणजेच काय आयुष्य नाहीये. आपल्याला चांगलं जगता येणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे अधिकारी होऊन सुद्धा चांगलं जगता येतं आणि अधिकारी होऊन सुद्धा असमाधानी असणारी कितीतरी माणसं आहेत ज्यांना जगता नाहीयेत. पण तुम्ही अधिकारी न होता सुद्धा उत्तम जगू शकता अशी कितीतरी उदाहरणं समाजामध्ये आहेत. तो आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवणं किंवा स्वतःला त्या पद्धतीनं घडवणं हेही तितकं गरजेचं आहे. करिअरचे ज्यावेळी आपण एमपीएससी करत असतो त्यावेळी निश्चितपणे फुल झोकून देऊन पूर्ण क्षमतेनं स्पर्धा परीक्षांची तयारी करणं अपेक्षित असतं, कारण इतर गोष्टींना आपण वेळ देऊ शकत नाही. हे सगळं जरी खरं असलं तरी ऍट अ टाइम आपण आपल्यामध्ये इतर काही स्किल डेव्हलप करू शकतो का? उदाहरणार्थ समजा मी एमपीएससी फेल झालो पण एमपीएससीचे क्लासेस मी घेऊ शकतो का? किंवा मी इतर कुठल्या लँग्वेजेस शिकलो असू, समजा 2-3 फॉरेन लँग्वेजेस शिकलो या दरम्यानच्या काळात, तर त्या फॉरेन लँग्वेजेसचे क्लासेस घेऊ शकतो का? किंवा माझं बेसिक ग्रॅज्युएशन कशात आहे त्याच्यात थोडंसं अपग्रेडेशन करून, समजा मी कॉमर्स ग्रॅज्युएट असेल तर एमबीए करून एखादा प्रायव्हेट जॉब मला मिळू शकेल का? किंवा एखादा मी बिझनेस सुरू करू शकू का? ह्या सगळ्या अँगलचा विचार आपल्या डोक्यात सायमल्टेनियसली ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण आधी स्पर्धा तुलनेनं कमी होती, आता प्रचंड वाढली आहे. कारण इतर क्षेत्रांमधल्या जे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या तुलनेनं कमी झाल्यात. त्यामुळे सगळा जो क्रीम पोर्शन आहे समाजातला, तो भले डॉक्टर झालेला असो किंवा इंजिनियर झालेला असो किंवा आणि काय झालेला असो, तो मुलगा मुलगी परत स्पर्धा परीक्षा द्यायला येतात कारण त्यांना जॉबचा इन्शुरन्स पाहिजे आहे. तर कॉम्पिटिशन प्रचंड वाढलेली आहे. तर ह्या कॉम्पिटिशनमध्ये काही जण सक्सेस मिळणार, काही जणांना काही जणांना नाही मिळणार. ज्यांना नाही मिळणार त्यांना पर्यायी ऑप्शन्स हे आपल्या सोबत ठेवलेच पाहिजेत. आणि इथपर्यंत सांगते की समजा काहीच नाही जमलं, काही नाही, अगदी चहाच्या गाड्या टाकायला लागला तरी चालेल किंवा दुसऱ्याच्या शेतात भांगलायला जायला लागलं तरी चालेल, पण माझ्या 2 वेळचं पोट भरण्या इतपत मी मिळवतोय ना तर मी समाधानी असलं पाहिजे. ही प्रवृत्ती जोर आपल्यात येत नाही तोवर आपण आपल्याबद्दलच्या अवास्तव अपेक्षा जोर कमी करत नाही तोवर आपण समाधानी होऊ शकत नाही. ह्या सगळ्याची तयारी ठेवून आपल्याला करायचंय. आता ह्यातनं कोणी असा अर्थ घेऊ नका की मॅडम असं सांगतायत की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास द्या सोडून आणि हे सगळं करत बसा. अजिबात मी असं सांगत नाहीये. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपण फुल कॉन्सन्ट्रेशन आणि फुल स्ट्रेंथनं करायचंच आहे. यश हे मिळवायचंच आहे. पण
पण आपल्या दुर्दैवानं नाहीच मिळालं तर काही सगळं जग संपलंय असं समजायचं कारण नाही. काही ना काही ऑप्शन हा आपल्यासमोर रेज होत राहतो. त्या ऑप्शनचा सकारात्मक विचार करून आपल्याला पुढे कसं जायचं आहे याचा विचार प्रत्येकानं करणं अपेक्षित आहे. आपल्या सगळ्यांना थोडंसं आता बोर होत असेल म्हणून एक थोडीशी गोष्ट सांगावीशी म्हणते. आपल्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर माहिती आहेत, म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती असतील, कारण आपल्या देशामध्ये अत्यंत आदरानं ज्यांचं नाव घेतलं जावं अशा कित्येक मंडळींपैकी ते एक आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या आयुष्यातला एक थोडासा प्रसंग मला इथे सांगावासा वाटतो. प्रसंग म्हणण्यापेक्षा अख्ख्या त्यांच्या आयुष्याकडे आपण बघितलं तर त्यांच्यासारखं प्रेरणादायी आयुष्य असू शकत नाही असं मला वाटतं. अत्यंत सामान्य कुटुंबातला हा मुलगा, नावाड्याचा मुलगा, रामेश्वरमच्या जवळच्या खेड्यातलं त्यांचं राहणीमान आणि तिथं जे रामेश्वरमसाठी येणारे भाविक आहेत त्या भाविकांना ने-आण करण्यासाठी नावेतनं जे काही ने-आण करण्याचं काम होतं ते त्यांचे वडील करायचे आणि त्याच्यावरती त्या कुटुंबाचा चरितार्थ चालायचा. पण हा मुलगा अत्यंत जिद्दी आणि त्या समुद्र किनाऱ्यावरती खेळत असताना ते नेहमी सीगल पक्षाकडे बघायचे आणि त्यांना असं वाटायचं की हे पक्षी कसे उडतात तसं मला पण एक दिवशी उडायचंय आणि मी पायलट होणार हे स्वप्न त्यांनी लहानपणापासून मनात बाळगलं होतं. अग्निपंख ज्यांनी वाचलं असेल, म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांनी वाचलं असेल, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणार आहेत. कदाचित माझ्यामुळे ते रिपीट होतील, पण आजच्या व्याख्यानाचा भाग म्हणून मला ते थोडंसं सांगणं आवश्यक वाटतं. तर हे असं स्वप्न उराशी बाळगलेला हा मुलगा ग्रॅज्युएशनचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला हा मुलगा जाणीवपूर्वक जातो, कारण आपल्याला त्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे म्हणून. आणि मग इंजिनियर होतो आणि एक कंपनीमध्ये पायलटच्या जॉबसाठीचा इंटरव्ह्यू असतो. तिथं ते जातात, इंटरव्ह्यू देतात. ऍक्च्युली एकूण 24 कॅन्डिडेट भरायचे असतात आणि ह्यांचा नंबर 25वा लागतो. म्हणजे माझ्यासारखं, जसं माझं एका मार्कात फायनल सिलेक्शन चुकलं तसं सरांचं एका कॅन्डिडेटच्या फरकानं सरांचं सिलेक्शन नाही होऊ शकलं. मग त्यांना खूप वाईट वाटतं की एवढी वर्ष ज्या स्वप्नासाठी मी झटत आलो ते स्वप्न माझ्या हातात येता येता राहून गेलं आणि त्याचं वाईट वाटून मग ते ऋषिकेशला जातात आणि तिथं एक स्वामीजींना भेटतात. मी आता मला नाव आठवत नाहीये स्वामीजींचं, पुस्तकामध्ये त्याचा तपशील अगदी सविस्तर नमूद आहे. तर त्यांच्याकडे जातात आणि त्यांना हा सगळा प्रसंग सांगतात. तर स्वामीजी त्यांना हेच सांगतात की ज्यावेळी तुम्ही मनापासून स्वतःवरती विश्वास ठेवून अत्यंत आत्मविश्वासानं ह्या गोष्टीकडे बघाल आणि तुमच्या स्वप्नाला ती पूर्ण आपल्यातली ऊर्जा आणि प्रेरणा द्याल, त्यावेळी तुम्हाला निश्चितपणे यश हे प्राप्त होऊ शकेल. त्यानंतर त्यांना आणखी एक DRDOच्या पण जॉबसाठी त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं असतं आणि DRDO मध्ये त्यांचं सिलेक्शन होतं. DRDO मध्ये गेल्यानंतर त्यांना थोडे दिवस असं वाटतं की माझ्याकडे जे कॅलिबर आहे त्या कॅलिबरच्या ह्या संस्थेमध्ये काही उपयोगच होईना झालाय, कारण मला चांगलेच प्रोजेक्ट जे काही स्पेशल आपल्याला देशाला देता येतील अशा कुठल्याही प्रोजेक्टवरती काम मिळत नाहीये, फक्त रुटीनचं काम मी करायला लागलं. त्यामुळे ते परत त्यांना थोडंसं डिप्रेशन वाटायला लागतं. असंच एक दिवशी ते हे करत असताना DRDO कडनं एक प्रोजेक्ट डिझाईन करण्यासाठी त्यांना सांगितलं जातं. हॉवरक्राफ्ट आपल्या सगळ्यांना माहिती असेल, म्हणजे हॉवरक्राफ्ट म्हणजे असं व्हेकल की जे खाली हवेच्या बलून्सनी त्याचे हे होते, हालचाल होत असते आणि वरती ते थोडं गोटीसारखं असतं, म्हणजे ते जमिनीवर पण चालू शकतं आणि पाण्यात पण चालू शकतं. आणि समजा छुप्या मार्गाने समजा शस्त्रास्त्र किंवा छोटे काही संरक्षणाचे आयटम घ्यायचे असतील तर ते त्यातनं युद्धाच्या प्रसंगी आपल्याला कॅरी करणं सोपं जावं असं ते मशीन आहे. आपण जर गुगल केलं तर त्याचे डिटेल्स आपल्याला मिळून जातील. तर हे हॉवरक्राफ्ट तयार करण्याचं काम यांच्याकडे मिळतं. ते खूप मन लावून प्रयत्न करतात आणि डिझाईन तयार करतात. आता देशात आतापर्यंत हॉवरक्राफ्ट हे काय म्हणता येईल त्याला आयात केले जायचे, म्हणजे बाहेरच्या देशांकडून ते मागवले जायचे. आणि पहिल्यांदा असा प्रोजेक्ट लॉन्च करायचा ठरलेला असतो की आपल्या देशाचा स्वतःचा हॉवरक्राफ्ट डिझाईन करून ते वापरात आणणं, या पद्धतीचा प्रोजेक्ट असतो तो. आणि मग खूप मनापासून कलाम सर त्याच्यावरती काम करतात, खूप चांगलं डिझाईन तयार करतात, इतर देशांचा अभ्यास करून त्या पद्धतीनं करतात. आणि त्यानंतर ते डिझाईन नुसार एक मॉडेल तयारही करतात. मग त्यावेळी तिथले संरक्षण मिनिस्टर येऊन त्यांच्याशी बोलणं होतं, तेही खुश होतात ते डिझाईन आणि मॉडेल बघून. आणि तो प्रोजेक्टला नंदी असं नाव पण दिलं जातं. आणि तो प्रोजेक्ट लॉन्च होणार किंवा त्याच्यासाठी फंडिंग होऊन तो सुरू करणार, तर अचानक काही कारणानं तो प्रोजेक्ट बंद केला जातो. डॉक्टर कलामांना परत खूप वाईट वाटतं, कारण ज्या प्रोजेक्टवरती मी एवढं चांगलं काम केलंय, देशाला काहीतरी वेगळं असं मी देऊ शकलो असतो या प्रोजेक्टमध्ये, तो प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात येऊन बंद होतो. म्हणजे पहिलं अपयश हे की मला पायलट व्हायचं होतं, मी होऊ शकलो नाही. दुसरं अपयश हे
की मला हा प्रोजेक्ट मिळालेला आणि ह्याच्यामध्ये मी माझं काहीतरी दाखवू शकलो असतो, पण मी ते करू शकत नाही. खूप त्यांना परत वाईट वाटतं. नंतर खूप वर्ष नंतर आपल्या देशामध्ये SLV म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स, म्हणजे ज्याच्या आधारे सॅटेलाइट लॉन्च केले जातात, त्या व्हेकलच्या निर्मितीचा जो प्रोजेक्ट असतो तो डॉक्टर कलामांकडे येतो. सलग 19 वर्ष ते प्रयत्न करतात त्याच्यासाठी, आपला SLV तयार करण्यासाठी, म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आपल्या देशाचं स्वतःचं तयार करण्यासाठी 19 वर्ष तो माणूस कष्ट घेतो. आणि ज्यावेळी चाचणीची वेळ येते त्यावेळी पहिल्या SLVची चाचणी ही अयशस्वी होते. म्हणजे एवढ्या सगळ्या देशाच्या नागरिकांची अपेक्षा ज्याच्यावरती टिकून आहे, देशातल्या सगळ्या राज्यकर्त्यांची अपेक्षा आहे, देशाचं एवढं मोठं फंडिंग ज्याच्या मागे लावलेलं आहे, तो प्रोजेक्ट 19 वर्ष काम केल्यानंतर अंतिम टप्प्यात येऊन फेल होणं, हे तिसरं फेल्युअर. त्याच्यानंतर परत वर्ष 2 वर्षांना परत ट्राय केलं जातं आणि परत एकदा SLV चं ट्रायल घेतलं जातं आणि दुसऱ्यांदा सुद्धा तो प्रोजेक्ट फेल जातो. अर्थात दुसऱ्यांदाचं फेल्युअर ते एवढं मोठं आणि अत्यंत मनाला लागणारा याच्यासाठी की पहिल्या वेळी ज्यावेळी फेल्युअर झालं त्यावेळी ठीक आहे, पहिली वेळ होती म्हणून सगळ्यांनी सोडून दिला होता विषय, पण दुसऱ्या वेळी मात्र ज्यावेळी ते अपयशी होतं त्यावेळी देशभरातून त्याच्याबद्दल अत्यंत निगेटिव्ह प्रतिक्रिया उमटतात. म्हणजे इथपर्यंत की अमूलची जाहिरात आपल्याला माहिती असते, आता सुद्धा पेपरमध्ये खूप छान छान आणि तात्कालिक परिस्थितीवरती अमूलच्या जाहिराती येतात. अमूलनं त्या वर्षी जाहिरात अशी काढली की कलामांना सांगा तुमचं इंधन जर तर ते व्हेकल लॉन्च करण्यासाठी उपयोगी पडत नसेल तर आमचं अमूल बटर वापरून बघा. अशा पद्धतीच्या कमेंट आणि निगेटिव्ह टॉन्टिंग खूप मोठ्या प्रमाणावरती होतं आणि डॉक्टर कलामांना खूप डिप्रेस व्हायला होतं की मी एवढ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो किंवा देशाचा एवढा साधन सामग्री आणि वेळ वाया घालवला, हे एक फेल्युअर त्यांच्या मनात धरून राहतं. पण त्यानंतर ते प्रयत्न नाही थांबवत, त्यानंतर ते प्रयत्न अधिक ताकदीनं करतात आणि त्यानंतरची ज्यावेळी तिसरी चाचणी होते ती यशस्वी होते आणि त्यानंतरचा त्यांचा टप्पा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुढचा जो सक्सेस आहे. म्हणजे अगदी मिसाईल मॅन ही ओळख होण्या इथपर्यंत डॉक्टर कलाम सातत्यानं यशस्वी होतात आणि संरक्षणाच्या बाबतीत आजवर जे देशात घडलेलं नव्हतं एवढं यश किंवा संरक्षणाच्या बाबतीत देशाला सक्षम करण्याचं काम हा एक माणूस करून दाखवू शकतो. अर्थात पहिल्या टप्प्यावरती फेल झाला, दुसऱ्या झाला, तिसऱ्या झाला, या प्रत्येक टप्प्यावरच्या फेल्युअर जर मनात घेऊन हा माणूस बसला असता किंवा इतरांसारखं जीवन संपवण्याचा विचार केला असता तर आज आपल्या देशाचं केवढं मोठं नुकसान झालं असतं हे आपण समजू शकतो. प्रत्येकामध्ये आपल्यामध्ये असे काही ना काही गुण आहेत, काही ना काही क्षमता आहेत, फक्त आपल्याला त्या ओळखावे लागतील की नेमकं आपल्याला काय जमतं किंवा काय करता येऊ शकतं किंवा मी कशात स्ट्रॉंग आहे. समजा मला इकडचं नाही जमत तर माझ्यातली ही क्षमता विकसित करून मी पुढे जाऊ शकतो, मी माझ्या बरोबरच समाजाला काहीतरी देऊ शकतो आणि स्वतःचा विकास साध्य करेन, पण माझ्या बरोबर समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचं काम सुद्धा मी करू शकतो. हा विश्वास प्रत्येकानं मनामध्ये बाळगणं आणि या विश्वासाच्या आधारे वाटचाल करणं अपेक्षित आहे. स्पर्धा परीक्षा आपल्याला हे सगळं शिकवतात, हारायला रडायला अजिबात शिकवत नाहीत. आपण त्याच्याकडे कुठल्या दृष्टीनं बघतो यावर सगळं अवलंबून आहे. तर मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना हा ऍटिट्यूड ठेवणं खूप गरजेचं आहे. मी सामान्य माणूस म्हणून माझं पण उदाहरण सांगितलं आणि अत्यंत महानतम माणूस म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं सुद्धा उदाहरण सांगितलं. अपयश हे प्रत्येकाच्या वाट्याला येतं, आपण ते कशा पद्धतीनं घेतो, कशा पद्धतीनं पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याला टॅकल करून आपण पुढे जातो की नाही याच्यावरती सगळं अवलंबून आहे. मी पहिली परीक्षा फेल झाले होते हे आता मी सोडून जगात कोणाला आठवत नसेल किंवा मी पहिली परीक्षा फेल झाले होते, त्यावेळी मला खूप वाईट वाटलं होतं, पण आता काहीच नाही वाटत. तसंच तुम्हाला अपयश आलं हे तात्कालिक त्यावेळी सगळ्यांना हळहळ वाटते, पण सगळे विसरून जातात. तुम्ही ते किती मनाला लावून घ्यायचंय आणि त्याच्यातच गुंतून राहायचंय का हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. तर या दृष्टीनं आपण या स्पर्धा परीक्षांकडनं बघणं खूप गरजेचं आहे. आणि शेवटी मला किती वेळ आहे अजून? चालेल मॅडम, काय अडचण नाही तुमच्या. तरी साधारणतः किती चालेल तुमच्या पद्धती तसं काय नाही. 5-10 मिनिटं घेऊ आणि मग काही शंका असतील तर बघू आपण. 5-1 मिनिटं घेते आता फक्त. हा बोला प्रिया. येस तुमच्या इथे ओके. बाकी आणखी एक गोष्ट मला शेवटी सांगावीशी वाटते ती ही की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा आपण स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे काय 4 पुस्तकं आणली वाचली आणि चला होतच नाही कशाला आता जाऊ दे असं. तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना हा कॅज्युअल अप्रोच अजिबात ठेवून चालत नाही. तुम्हाला जर करायचंय ना तर एकदाच डिसाईड करा की तुम्हाला करायचंय किंवा नाही करायचं तर सोडून द्या, तुम्ही दुसरे करिअर ऑप्शन शोधा.
पण जर करायचं आहे तर मात्र फुल स्ट्रेंथनी त्याला तुम्हाला करायला लागेल. आणि त्यासाठी जे लागेल, म्हणजे आमचे सर आम्हाला नेहमी म्हणायचे की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो असं कुणीही म्हटलेलं मला चालणार नाही, मी स्पर्धा परीक्षा जगतो असं म्हणा. ते या अर्थानं की मी कुठलीही गोष्ट करताना, म्हणजे उदाहरणार्थ मी समजा एखाद्या सिनेमाला मला जायची खूप इच्छा व्हायला लागली आणि खूप भारी पिक्चर आला आणि मला बघायचंच आहे असं आहे, 100% जा, सिनेमाला जायला नाही म्हणत नाही मी, निश्चितपणे जा, बघा, पण त्या पिक्चर मधले सगळे बारकावे डोक्यात ठेवा की नेमकं त्यात काय सांगितलेलं आहे, त्या पिक्चरचा डिरेक्टर कोण आहे, कलाकार कोण आहेत, त्या पिक्चरचा विषय काय आहे हे डोक्यात ठेवा. कदाचित तुमच्या प्रिलिमचा एखादा प्रश्न त्या पिक्चरवरती असू शकतो. तुम्ही जे काय कराल, तुम्ही जेवताना, खाताना, चालताना, मित्रांशी बोलताना, तुम्ही एखादं पुस्तक वाचताना, यातलं कुठला घटक मला माझ्या तयारीसाठी उपयोगी पडतो आहे हा विचार सातत्याने डोक्यात ठेवा. आणि प्रत्येक क्षणाला, म्हणजे माझ्या ध्येयाला, मी एखादी गोष्ट करते आहे तर ती माझ्या ध्येयाच्या दिशेनं पुढे जाणारे पाऊल आहे का मला मागं खेचणारं पाऊल आहे याचा विचार करून आपण टाकलं पाहिजे. म्हणजे मी मित्रांबरोबर तासनतास गप्पा मारत बसते आहे आणि मग त्यातनं माझे जवळजवळ 4-5 तास असेच निघून गेलेत, त्यांनी माझ्या स्पर्धा परीक्षेतल्या यशासाठी काही मदत झाली आहे का याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला मित्र हवे असतात, 100% त्यांनाही वेळ दिला पाहिजे, कारण ज्यावेळी आपण आयुष्य जगतो त्यावेळी फक्त करिअर ही एकमेव गोष्ट आपल्याला पुरेशी असते असं नाही. आपलं सोशल हे किती आहे, आपण कुटुंबांशी किती जोडलेलो आहोत, आपल्या मित्रमैत्रिणी किती जास्त आहेत, आपण इतर काही गोष्टी, आपले छंद जोपासतो का नाही, किंवा आपल्या आवडीनिवडी जोपासतोय की नाही, ह्या सगळ्यावरती आपलं आयुष्य किती चांगल्या दर्जाचं आहे हे ठरत असतं. पण असं जरी असलं तरी ह्या सगळ्याला किती वेळ द्यायचा ह्याचं सुद्धा एक नियोजन आपल्या डोक्यामध्ये असणं अपेक्षित आहे. नाहीतर मला स्पर्धा परीक्षा करायची आणि मॅडमनी सांगितले मित्रमंडळी पण असले पाहिजेत म्हणून मित्रांबरोबर गप्पा मारण्यात दिवस घालवला आणि 1 तासभर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला असं चालणार नाही. आपण जे काही ध्येय ठरवलेलं आहे त्याचं एक टोटल नियोजन आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे की बाबा मला किती टप्प्यामध्ये किती अभ्यास करायचा आहे, किती दिवसात कुठला विषय संपवायचा आहे, कुठल्या विषयाला दिवसातला किती वेळ मी देणार आहे, आणि जे ठरवलेलं आहे ते नियोजन मी पाळतोय किंवा नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी शेवटपर्यंत करायला लागतात. आणि स्पर्धा परीक्षा झालं म्हणजे काही सगळं संपलेलं नाही, खरी परीक्षा तर तिथनं पुढे सुरू होते. कारण ज्यावेळी स्पर्धा परीक्षा आपण पास होऊन प्रत्यक्ष प्रशासनात येतो आणि प्रत्यक्ष काम करायला लागतो त्यावेळी आजपर्यंत आपण जे आयडिओलॉजिकल शिकलेलो असतो त्याचा आणि प्रत्यक्ष प्रशासन चालवण्याचा तुलनेनं खूप कमी संबंध आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि प्रत्येक दिवशी वेगळं चॅलेंज, प्रत्येक दिवशी वेगळी एक्साइटमेंट, प्रत्येक वेळी लोकांच्या वेगळ्या अपेक्षा, आणि प्रत्येक दिवशी स्वतःमध्ये एवढी फ्लेक्झिबिलिटी ठेवायला लागते की ह्या मिनिटाला हा फोन आलाय तर दुसऱ्या मिनिटाला दुसरीच काहीतरी सूचना आलेली असते, आणि एवढं फ्लेक्झिबल राहून आपण प्रत्येक गोष्टीला न्याय देऊ शकतो का नाही ही लढाई आपल्याला रोज लढावी लागते. तर ह्या सगळ्यासाठीचं जे आपलं प्रिपरेशन आहे ना ती सगळं आपली स्पर्धा परीक्षा करून घेत असते. त्यामुळे प्रयत्न करणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. तर प्रयत्नवादावरची एक गोष्ट आहे ती फक्त सांगते. एक राजा असतो आणि तो डिक्लेअर करतो की बाबा मी आता म्हातारा झालोय आणि आता मी पाय उतार होणार आहे आणि मला उत्तराधिकारी माझा नेमायचा आहे. तर तो म्हणतो की मी त्या राज्यामध्ये वारसा अधिकारानं काही उत्तराधिकारी नेमण्याची परंपरा नसते. प्रत्येक तो पाय उतार होणारा जो राजा असेल तो जी परीक्षा डिक्लेअर करेल त्या परीक्षेत जो कोणी पास होईल तो त्या राज्याचा राजा असं ठरत असतं. तर राजा ठरवतो की मी यावेळी अशी परीक्षा डिक्लेअर करणार की मी राजवाड्याच्या एका अंधाऱ्या कोठडीमध्ये जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांना डांबून ठेवणार आणि त्यातनं जो कोणी पहिल्यांदा बाहेर येईल तो ह्या वेळेचा राजा असेल. सगळ्या राज्यभर दौडी पिटवली जाते, सगळ्या लोकांपर्यंत हा विषय समजतो. लोकांना वाटतं अरे बापरे असली कसली विचित्र अट ही, आणि म्हणजे बहुतांश लोक तर म्हणतात की कोणी जा त्या राजाच्या अंधार कोठडीमध्ये, कारण एकदा तिकडे गेलो की कुठलं काय बाहेर यायची संधी. त्यामुळं मॅक्सिमम लोक सहभागीच होत नाही की बाबा हे आपल्याला काही जमणार नाही. म्हणजे स्पर्धा इथंच निम्म्या जणांची संपली. 3 तरुण असतात की जे तयार होतात आणि मग राजासमोर येतात की आम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करतो आणि आम्ही तयार आहे ही परीक्षा द्यायला. ओके म्हटलं की आत घेऊन गेलं जातं आणि मग राजवाड्यात गेल्यानंतर त्यांना परत सांगितलं जातं की अंधार कोठडी असेल ते दार बाहेर लावून घेतलं जाईल आणि जो कोणी त्या दारातनं पहिल्यांदा बाहेर येईल तो राज्याचा राजा असेल. हे ऐकल्यावरती त्या तिघांमधल्या एकाला परत भीती वाटायला लागते की अरे बापरे ही दोघं चाललीत, म्हणजे एवढीच कॉम्पिटिशन आहे, म्हणजे ही परीक्षा खूप कठीण आहे आणि आपण आता ह्यातनं बाहेर पडूया, अजिबात काही जायची गरज नाही. आणि मग तो स्पर्धा सुरू व्हायच्या आधीच बाहेर निघून जातो. मग 2 कॅन्डिडेट हे त्या अंधार कोठडीमध्ये जातात. तिथं गेल्यानंतर एकाला वाटायला लागतं ती सगळं पूर्ण बंद वगैरे करून घेतल्यानंतर आणि पूर्ण अंधार, कुठूनही प्रकाश येत नाही, काहीच दिसत नाही, हे सगळं बघितल्यावरती मोठ्या मोठ्या भिंती,
त्यातल्या एकाला खूप वाईट वाटायला लागतं आणि तो प्रचंड डिप्रेस होऊन जातो आणि तो म्हणतो झालं आता आपलं आयुष्य संपलं, आपण आयुष्यात कधी ह्या अंधार कोठडीतनं बाहेर नाही पडू शकत आणि माझं आयुष्य आता ह्या अंधार कोठडीमध्येच जाणार आणि तो हताश होऊन रडायला लागतो आणि काही प्रयत्न न करता न हालचाल करता तसाच बसून जातो. शेवटचा जो उरलेला कॅन्डिडेट असतो तो म्हणतो की ठीक आहे आता झालं ते झालं, आता आलोय तर इथं भले राजा हो अथवा न हो, राजाची कुठली तरी ट्रिक असेल ही आपल्याला अंधारात टाकायची, पण राजा होईल न होईल पण मला माझं आयुष्य जगायसाठी तरी बाहेर येणं गरजेचं आहे आणि म्हणून तो प्रयत्न करायचा ठरवतो आणि मग असंच अंधारात चाचपडत धडपडत पडत उठत असा तो भिंतीला येऊन लागतो. भिंतीचा आधार सापडल्यावरती भिंतीला पकडून तसाच तो पुढे चालत जातो आणि मग त्याला एका क्षणाला दरवाजा हाताला लागतो. त्याला खूप आनंद होतो, अरे वा आपण आता निदान दरवाजापर्यंत तरी पोहोचलो, म्हणजे आता थोडंसं प्रयत्न केलं, दरवाजा कशा पद्धतीने उघडायचा हे बघूया, जर तो उघडायला आपण यशस्वी झालो तर निश्चितपणे आपण ह्यातनं बाहेर पडू शकू. मग तो दरवाजाला थोडंसं ट्राय करतो आणि सहज धक्का दिल्यानंतर दरवाजा पूर्ण उघडला जातो. त्याला खूप आश्चर्य वाटतं आणि तो बाहेर येतो. सैनिक त्याला मग राजाकडे घेऊन जातात आणि सांगतात की हा पहिला बाहेर आला म्हणून. त्यावेळी राजा त्याचं अभिनंदन करतो आणि म्हणतो मित्रा मला खरंच खूप बरं वाटलं, दरवाजा आम्ही लॉक वगैरे काही केलेला नव्हता, फक्त उडून घेतला होता, आम्हाला एवढंच बघायचं होतं की आमचा भावी राजा प्रयत्नवादी आहे का नाही, तो प्रयत्न करतो का नाही, कसलंही संकट आलं तर घाबरून न जाता प्रयत्नानं त्याच्यावरती मात करतो का नाही, तुझ्या प्रयत्नवादाची परीक्षा आम्हाला घ्यायची होती आणि तू प्रयत्नवादी आहेस म्हणून माझा उत्तराधिकारी म्हणून मी तुला नेमतो आहे. मी सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीचा अर्थ इतकाच सांगू इच्छिते की स्पर्धा परीक्षा अवघड आहेत, खूप कष्ट करावे लागतात आणि बरंच काय 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 आणि त्याच्याबद्दल एक भीती, न्यूनगंड आणि कॉम्प्लेक्स आपल्या मनात असतो की बाबा आपल्याच्यानं काही हे होणार नाही, ह्याला खूप आधीपासून तयारी करावी लागते आणि मगच हे होऊ शकतं. तर असं काही नाही, तुम्ही ज्या टप्प्यावरती सुरू कराल त्या टप्प्यापासून स्वतःवरती विश्वास ठेवून पूर्ण आपले कष्ट देऊन पूर्ण आपले प्रयत्न त्याला वाहून देऊन जर तुम्ही प्रयत्न केले तर निश्चितपणे इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो. त्याला तुम्हाला 10वीला किती मार्क पडलेत, 12वीला किती मार्क पडलेत, ग्रॅज्युएशनला किती पडलेत, तुमच्या आई वडिलांनी सपोर्ट केलाय का नाही, किंवा तुम्हाला समाजातनं कोण सपोर्ट करते का नाही, दुसरं कोणी तुमच्यावर विश्वास ठेवते का नाही, असल्या कुठल्याही गोष्टीनं फरक पडत नाही. तुमच्यावरती विश्वास आहे ना, तुम्ही प्रयत्नवादी आहात ना आणि तुमची जिद्द आहे ना, एवढ्या गोष्टी सफिशियंट आहेत, तुम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ शकता. तर तुम्ही सर्व मंडळी यशस्वी व्हाल ही मला खात्री आहे, त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा. फक्त जाता जाता एवढंच सांगते, तुम्ही जेव्हा केव्हा यशस्वी व्हाल, जेव्हा केव्हा या स्पर्धा परीक्षामध्ये असेल किंवा करिअरच्या कुठल्याही पार्टमध्ये असेल, तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा मागं वळून बघायला विसरू नका. आपल्यासारखेच प्रयत्न करणारे कित्येक जण मागं असतील, त्यांना हात देऊया. समाजातलं एखादं जरी दुःख आपल्याच्यानं आपण कमी करू शकलो तर त्यासाठी प्रयत्न करूया आणि सगळे सोबत जाऊ. धन्यवाद. ओके, धन्यवाद मॅडम. अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना सूचना आहे, जर कोणाला शंका असतील तर विचारू शकता विद्यार्थ्यांमध्ये. कुणाला काही डाऊट्स असतील हरकत नाही. पूनम काही डाऊट विचारा. ठीक आहे. ठीक आहे, जर काय अडचणी असतील तर मॅडमचा आपण कॉन्टॅक्ट नंबर घेऊया. विद्यार्थ्यांना शंका असतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता. तर आज जे व्याख्यान आयोजित केलेलं आहे, तर आजच्या प्रमुख पाहुण्या ज्या मॅडम आहेत, तर त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आपलं मनोगत जे आहे त्या मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तर या मनोगतामध्ये त्यांनी सुरुवातीला हे जे स्पर्धा परीक्षा आहे, तर या स्पर्धा परीक्षेमधून जात असताना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, तर हे काय आहे तर याची सविस्तर माहिती त्यांनी दिलेली होती. त्याचबरोबर ही तयारी कशी करावी आणि आपल्या मनामध्ये विद्यार्थ्यांना बरंच हे स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना बरेचसे न्यूनगंड असतात, तर हे न्यूनगंड कसे दूर करावेत, तर याविषयी सुद्धा अत्यंत छान शब्दामध्ये मॅडमनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर यश मिळवण्यासाठी जी काही मानसिकता आहे आणि मॅडमनी स्वतः जो अनुभव घेतलेला आहे या पदापर्यंत
पोहोचण्याचा, तर त्यांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये तो मांडलेला आहे. निश्चितच मॅडम आपलं जे मनोगत आहे आमच्या विद्यार्थ्यांना ते उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा देत असताना यश हे येत असतं, अपयश पण येत असतं. तर अपयश आल्यानंतर त्या अपयशाला खचून न जाता त्यातून मार्ग कसा काढला पाहिजे विद्यार्थ्यांनी, हे सुद्धा अतिशय चांगलं मार्गदर्शन मॅडम तुम्ही केलेलं आहे. आपल्या मार्गदर्शनामध्ये तुम्ही स्वतःचा अनुभव, त्याचबरोबर डॉक्टर APJ अब्दुल कलाम तर यांची जी काही मोटिवेशनल स्टोरी जी आहे ती सुद्धा तुम्ही आपल्या मनोगतामध्ये मांडलेली आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे, म्हणजे त्यामध्ये अभ्यासाचं नियोजन कसं करावं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहण्यासंबंधी शेवटी एक तुम्ही अतिशय चांगली गोष्ट कथा सांगून तुम्ही शेवट केलेला आहे. तर पुन्हा एकदा मॅडम मी तुमचं महाविद्यालयाच्या वतीनं आणि लीड कॉलेज, त्याचबरोबर वाणिज्य नियोजन मंडळ आणि स्किल आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट जो विभाग आहे तर याच्या वतीनं तुमचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवणारे आमचे मार्गदर्शक आणि प्राचार्य डॉक्टर SR माने सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आजच्या वेबिनारच्या प्रमुख मार्गदर्शक प्रियदर्शनी मोरे मॅडम, डेप्युटी CEO जिल्हा परिषद कोल्हापूर, ज्यांनी हा कार्यक्रम महाविद्यालयामार्फत आयोजित केला, लीड कॉलेजच्या कोऑर्डिनेटर कॉमर्स विभागाच्या प्रमुख डॉक्टर मेघा दीक्षित मॅडम, कॉमर्स अँड प्लॅनिंग असोसिएशन कोऑर्डिनेटर भारत खरात सर, मेंबर डॉक्टर BK माने सर, आमच्या महाविद्यालयातील या वेबिनारमध्ये जॉईन झालेले सर्व प्राध्यापक, विद्यार्थी बंधू भगिनींनो, हे वेबिनार आयोजित करण्यापाठीमागचा हेतू हा होता की सध्या कोरोनाची परिस्थिती भयानक आहे. आपल्या देशामधला किंवा सगळ्या जगामधलाच समाजातील प्रत्येक घटक, तो विद्यार्थी असू दे, स्पर्धा परीक्षेतला विद्यार्थी असू दे, उद्योगधंद्यातले व्यापारी, हे सगळेच घटक बाधित झालेले आहेत किंवा त्यांच्यावर दुष्परिणाम आर्थिक, सामाजिक सगळेच परिणाम झालेले आहेत. पेपरमध्ये बातम्या आपण वाचतो, त्या बातम्यामध्ये प्रत्येक समाज कसा भरडला गेलेला आहे या कोरोनामुळे हे लक्षात येतं आपल्या. तर तशीच एक बातमी, स्पर्धा परीक्षेचा निकाल लागलेला नाही किंवा इंटरव्ह्यू होऊन त्यांना पोस्टिंग मिळालेलं नाही, अशा बातम्या आपण वाचतो. आणि मॅडमनी उल्लेख केला त्यांच्या भाषणामध्ये की एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. तर तो विचार डोक्यात घेऊन दीक्षित मॅडम मला म्हणाले की सर आपण या विषयावर वेबिनार घेऊया का. तर मॅडमना मी लगेच येस म्हणालो, कारण आज समाजामध्ये कोरोनामुळे जी काही परिस्थिती भयानक झालेली आहे, जगणं मुश्किल झालेलं आहे, माणूस माणसामध्ये राहिलेला नाही, कोण कुणाकडे बघत नाही, कोण कुणाला मदत करत नाही. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये किमान जे विद्यार्थी आता सध्या स्पर्धा परीक्षा देत आहेत आणि त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, तर अशा विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल किंवा आपल्या महाविद्यालयातले जे विद्यार्थी आहेत की जे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छितात त्यांचं मिसअंडरस्टँडिंग होऊ नये या हेतूनं हे वेबिनारचं आयोजन आमच्या महाविद्यालयातील कॉमर्स अँड प्लॅनिंग असोसिएशन केलं आहे. सुरुवातीला मी दीक्षित मॅडम खरात सर यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की असं गरजेचं असलेलं वेबिनार त्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलं. या वेबिनारचं टायटल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सक्सेस, फेल्युअर अँड स्टुडंट्स सायकॉलॉजी असं आपण ठेवलेलं आहे. तर मला इथे एक सांगायचं आहे की सध्या
स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांनी स्पर्धा परीक्षा दिलेली आहे त्यांची मानसिकता अत्यंत भयावह आहे आणि त्या मानसिक स्थितीतूनच हे विद्यार्थी आत्महत्येपर्यंत पोहोचत आहेत. तर हे कुठं तर थांबलं पाहिजे. आता यासाठी शासनच केवळ जबाबदार आहे असं पण म्हणता येत नाही. तर या अशा विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करणं आणि ते काउन्सिलिंग करण्यासाठी आज जसं प्रियदर्शनी मोरे मॅडम आपणासाठी उपलब्ध झालेले आहेत, अशा व्यक्तींनी पुढे येऊन किंवा प्रत्येक महाविद्यालयामध्ये जे असे काही विभाग आहेत पर्सनल काउन्सिलिंग करणारे, तर अशा विभागाने ही परिस्थिती लक्षात घेऊन की विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करून की विद्यार्थी आत्महत्येपासून कसं प्रवृत्त होतील किंवा स्पर्धा परीक्षा बाबा एकदम खराबच आहे, त्याच्यात गेलं की सगळं संपतंय असं त्या विद्यार्थ्याला वाटू नये. परवा पेपरला अशा पण बातम्या आल्या होत्या की आता स्पर्धा परीक्षेकडे कुणी जाऊच नाही. मग असा जर विचार केला की बाबा स्पर्धा परीक्षेची तयारी करून 2-2 वर्ष निकाल लागत नाही, इंटरव्ह्यू झाल्या तरी पोस्टिंग होत नाही, मग तिकडे कशाला जायचं. जर विद्यार्थ्यांच्या मध्ये असा मेसेज गेला तर मग अधिकारी होणारच नाही तिथून पुढं आणि अधिकारी जर नाही झाले तर मग देशाचं भवितव्य धोक्यात येईल. त्यामुळं स्पर्धा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. आणि सध्या गेल्या मार्च 2020 पासून आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये सगळ्या कोरोनानं हाहाकार माजवलेला आहे. तर यामधून आपण कसं बाहेर पडलं पाहिजे आणि शासनानं पण जे काही विद्यार्थी इंटरव्ह्यू झालेले आहेत त्यांचं पोस्टिंग झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना लक्ष देऊन त्यांचं पोस्टिंग करणं, त्यांना यातून बाहेर काढणं, यासाठी शासनाचं जे मंत्रालय आहे किंवा हा विभाग आहे संबंधित, या विभागानं जाणीवपूर्वक लक्ष याकडे दिलं पाहिजे. या हेतूनं आम्ही या वेबिनारचं आयोजन केलेलं होतं. प्रियदर्शिनी मोरे मॅडमनी त्यांनी त्यांची पर्सनल उदाहरणं देऊन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या ती उदाहरणं देऊन अगदी सोप्या साध्या भाषेमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी किंवा बाहेरचे जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना मॅडम तुम्ही दिलेल्या व्याख्यानाचा चांगला फायदा होईल हे मी तुम्हाला महाविद्यालयातर्फे सांगतो. आणि प्रत्यक्ष ज्यावेळी ऑफलाईन महाविद्यालय चालू होईल त्यावेळी आणखी एकदा तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष बोलवू, त्यावेळी तुम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये जरूर या आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन करून, कारण वेबिनारवर आभासी पद्धतीनं बोलणं आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या समोर बोलणं फरक पडतो. त्यामुळं मी तुम्हाला मॅडम आत्ताच इन्व्हिटेशन देतो की ज्यावेळी ऑफलाईन चालू होईल त्यावेळी आणखी एकदा तुम्हाला आम्ही महाविद्यालयामध्ये बोलवू, त्यावेळी आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही जरूर या. खरात सर आणि दीक्षित मॅडमनी एक चांगला विषय घेऊन आज वेबिनारचं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांची समिती आणि समितीमधले सर्व सदस्य यांनाही मी धन्यवाद देतो. आणि याविषयी आपण एक लेख तयार करावा दीक्षित मॅडम, खरात सर, आणि याकडे शासनाचं लक्ष आपण वेधलं पाहिजे की स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत की ज्यांना आता फ्रस्ट्रेशन येते किंवा इंटरव्ह्यू होऊन त्यांना पोस्टिंग मिळत नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठी शासनानं काय केलं पाहिजे, त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांनी इथून पुढे ठोस भूमिका काय घ्यायला पाहिजे, असा एक लेख आपण महाविद्यालयातर्फे आणि आम्ही हे असं एक वेबिनार आयोजित केलेलं होतं, पण शासनानं याकडं गांभीर्यानं बघितलं पाहिजे असा एक लेख तुम्ही दोघांनी तयार करून तो आपण पेपरला द्यावा की जेणेकरून जे स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी सहभागी होतात त्यांचं मिसअंडरस्टँडिंग होऊ नये, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्हच राहावा. आणि आता सध्या जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांनाही अशा बातम्या वाचून किंवा शासनानं काहीतरी परिपत्रक काढून त्यांना जर दिलासा दिला तर आपण हे जे आज वेबिनार आयोजित केलेलं आहे फायदा निश्चितच झाला किंवा होईल असं मी समजतो.
आणि मी माझे 2 शब्द धन्यवाद सर. आपण आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये जी काही सूचना दिलेली आहे तर निश्चितच त्याची अंमलबजावणी केली जाईल. नितीन सावंत, माईक बंद कर. निश्चितच सर, आपण दिलेली जी सूचना आहे ती आम्ही पाळू आणि विद्यार्थ्यांचं जे काही आता पाठीमागच्या महिन्यामध्ये जी काही घटना घडलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं निगेटिव्हिटी जी निर्माण झालेली आहे तर त्याच्या बाबतीत जे काही आपण केलं पाहिजे तर निश्चितच आम्ही तो प्रयत्न करू. तर मी तुमचं धन्यवाद देतोय सर. तर यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं जे आभार प्रदर्शन आहे तर ते मी थोडक्यात आपल्यासमोर इथं मांडत आहे. तर आज लीड कॉलेज, वाणिज्य व नियोजन मंडळ, स्किल अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख पाहुण्या प्रियदर्शनी मोरे मॅडम, डेप्युटी CEO झेडपी कोल्हापूर, तर यांचं मी मनापासून आभार मानतोय मॅडम. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान भूषवणारे आमचे मार्गदर्शक आणि प्राचार्य डॉक्टर SR माने सर यांचंही मी कॉलेजच्या वतीनं, सर्व कमिट्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर वाणिज्य विभाग प्रमुख आणि लीड कॉलेजच्या समन्वयक डॉक्टर मेघा दीक्षित मॅडम यांचंही मी आभार मानतोय आणि वाणिज्य नियोजन मंडळाचे सदस्य आणि स्किल अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचे सर्व सदस्य यांचंही मी आभार मानतोय. त्याचबरोबर या आजच्या या कार्यक्रमासाठी विशेषतः उपस्थित असणारा आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील शिक्षक वर्ग, यामध्ये ज्येष्ठ प्राध्यापिका राजश्री पाटील मॅडम, डॉक्टर तेजस्विनी डांगे मॅडम, त्याचबरोबर सहकारी प्राध्यापक विठ्ठल पाटील, संकपाळ सर, शहा मॅडम, अपर्णा साठे मॅडम, दीपक साठे सर, त्याचबरोबर इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ या सर्वांचेही मी आभार मानतोय. आणि शेवटी कार्यक्रमाची शोभा वाढवणारे आमच्या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे, कला शाखेचे, सायन्स शाखेचे आणि BCA शाखेचे सर्व विद्यार्थी यांचेही आभार मानतो. आणि त्याचबरोबर इतर महाविद्यालयामधून सहभागी असणारे KRP कन्या महाविद्यालयातील BBA विभागाच्या विद्यार्थिनी यांचेही मी मनापासून आभार मानतोय आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू. ओके, हा, थँक्यू. Thank you. हो हो, थँक्यू. हा, ओके. ठीक आहे सर. हा, ठीक आहे. छान झाला प्रोग्राम. हा हा.